सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव। पुस्तकाचं प्रकाशन संपन्न होते खटांच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे। त्यामध्ये माननीय जालना डोंगरे प्राध्यापक वडकर सर, हरिभक्तबा गंगाराम महाबा डोंगरे, नंदशेठ भोर, जालिंदर सर उकिरडे, गावच्या आद्य नागरिक श्री हडवळे आपण उपस्थित आहात आणि सर्व मान्यवरांच्या शिव हस्ते या ठिकाणी प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे। सर्वप्रथम दलनाच्या प्रथम मालकांचा आनंद असावा। बाजूने आपल्याला माहित आहे की पंडित नेहरू 4 वहिनी असायच्या, त्या दोन 4 लवली कॅन्डिडेट बनणारे पंडित नेहरू या देशात विश्वकर्मा फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर लताताई पाटेकर लिखित प्रकाश करणारे या ठिकाणी विशेष म्हणजे की तुम्हाला विद्यार्थ्यांची डॉक्टर लताताई पाटेकर या आपल्याला अभिमान असं या ठिकाणी उपस्थित झालात। आपलंही हे मनपूर्वक स्वागत करतो। माननीय संदीपजी तापकीर दुर्ग संवादक आणि या ठिकाणी विश्वकर्मा पब्लिकेशनचे संपादक या सर्वांची माननीय गंगाराम बाबा डोंगरे आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करायचं आहे। व्हिडिओ चालू मागून घ्या
गणेशा त्याची नाव एवढे सुंदर असं यशस्वी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आपल्या स्वागत गीतातून सादर करत आहेत विद्या विकास मंदिर राजुरीच्या विद्यार्थी. इयत्ता 9वी वर्षा मुली अतिशय सुंदर यशस्वी आणि स्वागत आपण सादर केलं. गोपणे सर आणि कुठे मॅडम यांनी सुंदर अशी तयारी करून घेतली आहे. दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद. गोपणे मॅडम आणि कुठे मॅडम दोघांनाही सुंदर तयारी करून घेतलेली आहे. आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर पुढे जाऊया. कार्यक्रमाला आधीच उशीर झालेला आहे आणि यानंतर आलेल्या मान्यवरांचं स्वागत झालं, यशस्वी झालं. आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम काय आहे
आणि कशा आणि शहरातून इकडे का कार्यक्रम आला. इकडे लोक शहराकडे जातात, परंतु हा कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये ठेवला, तोही या ठिकाणी ठेवला. आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदर्श मुख्याध्यापक माननीय जी के आवटी सर यांना मी विनंती करतो की आपण आज आपल्या विद्या विकास मंदिर राघोरी या प्रांगणामध्ये एक देखणा दिमागदार अशा प्रकारचा कार्यक्रम पार पडतो आहे. या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर लता मुळे पाडेकर यांनी लिहिलेल्या प्रकाश पेरण्यासाठी या नाट्यछटेच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडतो आहे. आणि यासाठी या ठिकाणी जे उपस्थित आहेत ते प्रमुख अतिथी प्राध्यापक प्रवीण दवणे, ज्येष्ठ लेखक आणि गीतकार, त्याचप्रमाणे मारा लामखडे सर की जे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत, लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत, विशाल सोनी सर, राधिका बडगुजर, भरत पाडेकर, संदीपजी तापकीर, या गावच्या सरपंच प्रियाताई, सभापती दीपक शेटावटी, ओतूरचे माजी सरपंच गंगारामजी डुमरे, प्रसिद्ध चित्रकार दत्ता पाडेकर, त्याचप्रमाणे सर्वच संजयजी नलावडे स्तंभ लेखक, त्याचप्रमाणे संदीपजी तापकीर आणि सर्वच आदरणीय मंडळी. मित्रांनो, 1 महिन्यापूर्वी लताताईंचा फोन आला आणि त्यांनी अशा प्रकारचं पुस्तक मला प्रकाशित करायचंय, परंतु त्याला बालदिनाचं औचित्य साधून लहान मुलांसाठी ते पुस्तक असल्यामुळं लहान मुलांच्या पुढं ते प्रकाशित करायचं असं सांगितलं आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी धरला. आमची सुरुवातीला चर्चा अशी झाली की 5वी ते 7वीचे विद्यार्थी असतील, माझ्याकडचे 10-20 पाहुणे असतील आणि मी म्हटलं हा कार्यक्रम जो आहे तो वर आपल्याकडं कायमचं सभागृह आहे त्याच्यामध्ये होईल. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी संख्या लक्षामध्ये घेताना साहेब आपल्याला सगळ्यांना माहित आहे की खाली आपण मोठा मंडप टाकलेला असतो, भव्य स्टेज असतं आणि त्याच्यावर अत्यंत दिमागदारपणे हा कार्यक्रम साजरा करत असतो. या ठिकाणी मी सगळी जागा फुल भरलेली पाहिली, येणारी पाहुणे मंडळी पुढे बसतील असा सगळा विचार केला आणि मी स्वतः बसून घेतलं. मग मी सर्व काही विचार जे आहेत ते चालायचे बंद झाले. पण आता पुन्हा जो आहे तर रिलॅक्स आपण सगळेजण होऊया, कारण ग्रामीण भाग आहे, इथं परिसरामध्ये खूप मंगल कार्यालय आहेत की जिथं 2-2 हजार लोक बसू शकतील. पण इथून त्यांना मुलांना तिकडं न्यायचं का 1 किलोमीटरचं अंतर आणि दुसरं शाळेचं असणारं महत्व, म्हणून फार अडचण लक्षात न घेता, त्याच्याकडे लक्ष न देता इथून पाहिलं तर पूर्वेकडच्या बाजूला पहा, अत्यंत सुंदर अशा प्रकारची झाडी जी आहे ती वाटते. इकडं पश्चिमेकडच्या बाजूला पाहिलं तर झाडी आहे आणि शाळेची इमारतही आहे. ज्या वेळेला आपण या परिसरामध्ये येतो, मला कधी काही काळी टेन्शन आलं की मी इथं अण्णा वरच्या बाजूला येऊन जे आहे सगळीकडे चौफेर नजर फिरवतो आणि या ठिकाणी हायसं वाटतं. मला वाटतं आपण सर्वजण रिलॅक्स होऊया. लताताईंनी माझ्याकडं 3 नाट्यछटा पाठवल्या होत्या आणि त्यांचं सांगणं असं होतं की यापैकी एक नाट्यछटा बसवा. त्याच्यातले आशय विषय पाहिले पूर्णपणे वेगळे होते, त्याची बोलीभाषा जी आहे ती वेगळी होती आणि त्यामध्ये मला एक नाट्यछटा आवडली, ती इथं निवडलेले या विद्यालयाचा विद्यार्थी नील भंडारी हा आपल्या पुढं साजरी करणार आहे. आपण 2 भाऊ आहेत समजा, एक शेतीवर राहतो, एकाला डॉक्टर केलं जातं आणि मग काय व्यथा असते ती त्यांच्या पद्धतीने मांडलेली आहे. प्रत्येक नाट्यछटा मी पाहत होतो, त्याच्यामधली असणारी पात्र आणि ती उभी करण्याचं, कमी वेळेमध्ये उभी करण्याचं काम जे आहे ते लताताईंनी केलेलं आहे. या अगोदरची लिहिलेली पुस्तकं त्यांनी अध्यात्मावर आधारित आहेत, म्हणजे हरिपाठाचं विश्लेषण करणारी जी आहे ती लिहिलेली होती. आता घेतलेलं पुस्तक जे आहे ते अत्यंत वेगळ्या प्रकारचं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. आणि फारसं न बोलता प्राचार्य या नात्याने पुन्हा एकदा सांगतो की ज्या ज्या काही त्रुटी वगैरे तयार झाल्या असतील त्यात प्रासंगिक अशा प्रकारच्या आहेत, त्याला कोणच काही करू शकत नाही. आपण हा कार्यक्रम सर्वांनी गोड मानून घ्यावा आणि यापुढे जे आहे ते प्रवीणजी दवणे सर, मारा लामखडे सर, हे चौफेर कधीतरी अशी मैफिल जी आहे ती रमते आहे, त्याच्यामध्ये आपण रमूया. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी प्रस्तावना केलेली आहे की ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, लहानचं मोठं झालो आणि त्या शाळेमध्येच आपल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आपण ठेवावा, ही संकल्पना त्यांना सुचली आणि ते शहराकडून गावाकडे आले आणि तुमच्या सर्व आजी विद्यार्थ्यांसमोर माजी विद्यार्थिनीचा कविता संग्रह
नाट्यछटा संग्रह या ठिकाणी प्रकाशित होत आहे. एक आनंदाची गोष्ट आहे. म्हणून पुन्हा एकदा मी लताताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या तुमच्याकडून मागेन. धन्यवाद. आणि यानंतर खरंच आलेले पाहुणे आहेत. पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे. आणि मगाशी म्हटलं की आज बालदिन आहे आणि बालदिनाचं औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. पंडित नेहरूंच्या टेबलावर ज्या 4 ओळी असायच्या त्या मी परत एकदा उद्धृत करतो. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep and miles to go before I sleep and miles to go before I sleep. आणि म्हणून साहित्य क्षेत्रामध्ये माइल्स टू गो बिफोर आय स्लीप यांसारखी व्यक्तिमत्व फार कमी आहेत. त्यामध्ये मारा लामखडे आणि प्रवीण दवणे सर आहेत की साहित्य क्षेत्रामध्ये अजून वय झालं तरी ते थांबले नाहीत. लिखाण त्यांचं सातत्याचं आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्या या मान्यवरांसाठी होऊ द्यात. सर्वप्रथम या ठिकाणी ज्यांचा सन्मान आता होत आहे ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक माननीय मारा लामखडे सर. आता तुम्ही म्हणाल मारा लामखडे म्हणजे हे काय वानगड आहे, तर पूर्वीच्या काळी असं शॉर्ट मध्ये लिहिलं जायचं. जसं आपण म्हणतो की नाही, एखाद्याचं नाव असेल तर त्याचं पहिलं अक्षर दुसरं असेल अक्षर, या पद्धतीने ते उल्लेखलं जायचं. आणि लामखडे सर हे मराठीतले एक प्रतियश लेखक आहेत, लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत आणि संगमनेर येथे ते प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. विभाग प्रमुख ते राहिलेले आहेत. ललित स्वरूपाची जवळजवळ 13 ते 15 पुस्तकं सरांची प्रकाशित झालेली आहे. तमाशा आणि लावणी पुस्तकास 2015 साली कवी आनंद फंदे पुरस्कार सरांना मिळालेला आहे. आणि आदिवासी ठाकर आणि लोकगीत यावर त्यांनी एमफिल केलेलं आहे. आणि सरांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की ग्रामीण साहित्य संमेलन ही जी संकल्पना आहे, ही संकल्पनेचे ते प्रणेते आहेत. म्हणून जोरदार टाळ्या सरांसाठी होऊ द्या की ग्रामीण साहित्याची सुरुवात केली असेल तर ती कोणी, आणि लामखडे सरांनी. आणि त्यांच्या नंतरच महाराष्ट्रामध्ये ग्रामीण साहित्य भरायला सुरुवात झाली. आणि खरं तर लामखडे सरांविषयी सांगण्यासारखं खूप आहे. अतिशय नम्र विनम्र व्यक्तिमत्व. आणि नुकताच मागच्या मला वाटतं 75वी त्यांची पूर्ण झाली. त्यांच्या साहित्यावर गौरव ग्रंथ आलेले आहेत. आणि म्हणूनच ह्या साहित्यातील हा एक राजहंस असं मला म्हणावं लागेल. ते माननीय मारा लामखडे सर यांचा सन्मान आता या ठिकाणी संपन्न होत आहे. मी विनंती करतो माननीय प्राचार्य जी चावटी सरांना की आपण लामखडे सरांचा सन्मान करायचा आहे. आपलं भाग्य आहे की त्यांना आपण अनुभवणार आहोत, त्यांचं वक्तृत्व आपण ऐकणार आहोत. आणि म्हणूनच जोरदार टाळ्या मारा लामखडे सरांसाठी होऊ द्यात. लोकसाहित्याचे ते अभ्यासक आहेत. ग्रामीण साहित्य संमेलनाची ज्यांनी सुरुवात केलेली आहे, प्रणेते ते आहेत ते लामखडे सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. मनपूर्वक धन्यवाद सर. संख्या तर भरपूर दिसते आणि टाळ्या मात्र कमी पडतात, हे काही बरोबर नाही. एका जोरदार टाळ्या होत्या. धन्यवाद. आणि यानंतर ज्यांचा सन्मान होत आहे ते आजच्या ज्येष्ठ लेखक, गीतकार, पटकथा लेखक, एक प्रेरणादायी व्याख्याते आणि जवळजवळ 2000हून अधिक गीतं त्यांची लेखन झालेलं आहे. ज्ञान साधना महाविद्यालयात ते प्राध्यापक होते आणि त्यानंतर पूर्ण वेळ त्यांनी साहित्यासाठी वाहून घेतलेलं आहे. प्राध्यापक प्रवीण दवणे सरांनी लिहिलेली गाणी लता मंगेशकर, आशा भोसले असतील, सुरेश वाडकर सर असतील, अशा कित्येक दिग्गज गायकांनी गायलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला अभिमान आहे की असे श्रेष्ठ ज्येष्ठ लेखक, गीतकार, व्याख्याते आज आपल्यामध्ये आहेत. त्यांची एकूण 110हून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. जरा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सावर रे जीवना, आईचं विद्यापीठ अशी त्यांची गाजलेली पुस्तकं आहेत. ललित लेखन आणि कवितेबरोबर माणसं कशी जगावी आणि इतर अनेक विषयांवर त्यांचं भाष्य करणारं त्यांचे व्याख्यानं आहेत. उत्तम व्यक्ती आहेत. दिलखुला, सावर रे, वय वादळ विदांचं, माझ्या लेखनाची आनंद यात्रा, कधी मिश्किल कधी मुश्किल, असे बरेचसे कार्यक्रम वेगवेगळ्या हेडिंग खाली, वेगवेगळ्या नावाखाली त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी ते स्वतंत्रपणे करत असतात. आणि हे कार्यक्रम विशेष गाजलेले आहेत. माझ्या लेखनाची आनंद यात्रा असेल किंवा इतर सगळे कार्यक्रम असतील, त्यांच्या लेखनात बाल साहित्य, कथा संग्रह, कविता संग्रह, कादंबरी, विनोदी लेखन, नाटक अशा सर्व प्रकारच्या साहित्यांचा समावेश आहे. आणि म्हणून साहित्यातील हा एक चौरंगी चेहरा आपण म्हणायला हरकत नाही. अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या कवितांचा समावेश आहे. आपण ती गाणी बरीचशी त्यांची गाया ऐकलेली असतील. घेऊन निघालो, दत्ताची पालकी, तेजोमय नाद ब्रह्म हे, अशी कितीतरी गाणी. आणि विशेष म्हणजे जवळजवळ 125हून अधिक
चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिलेली आहेत आणि असे एक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व लेखक कवी गीतकार माननीय प्रवीणजी दवणे सरांचा सन्मान आता या ठिकाणी होत आहे। मी विनंती करतो माननीय डॉक्टर भरतजी पाडेकर सरांना, व्यवस्थापक KCTI भारत फौज यांना विनंती आहे, कृपया आपण प्रवीण दवणे सरांचा सन्मान करायचा। एकदा जोरदार टाळ्या दवणे सरांसाठी होऊ द्या। खरं तर आपलं भाग्य आहे की अशा थोर व्यक्ती या ठिकाणी राजुरीमध्ये येत आहेत आणि हे सर सांगायला आनंद वाटतो की राजुरीचं वैशिष्ट्य आहे एक संस्कृती जपणार आणि सांस्कृतिक कलांना वाव देणार हे गाव आहे। म्हणूनच रामदास फुटाणेंसह अनेक नामवंत व्यक्तिमत्व या ठिकाणी या गावामध्ये येऊन गेलेले आहेत आणि सर्व मंडळी गंगाळे साहेब असतील, गटकर साहेब असतील, आता सर्वांचा नामोल्लेख मी करत नाही, परंतु ही कलेची जाण असणारी सर्व व्यक्तिमत्व आहेत आणि म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित आहेत। सर्वांना पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना मी मनपूर्वक धन्यवाद देईन। डॉक्टर प्रवीण दवणे सरांचा सन्मान या ठिकाणी खूप मोठा वाटा आहे। सर्वांना घेऊन जाणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे आणि म्हणूनच एक अज्ञात शत्रू अशी त्यांची ओळख आहे। म्हणूनच माननीय दीपक शेटावटी यांचा सन्मान या ठिकाणी गटकर साहेबांच्या हस्ते संपन्न होत आहे। यानंतर खरं तर यानंतर पुढचा जो सन्मान होत आहे तो माननीय संदीप शेठ तापकीर, संपादक विश्वकर्मा पब्लिकेशन। खरं तर कुठलंही पुस्तक जेव्हा मार्केटमध्ये येतं तेव्हा त्याचं पब्लिकेशन काय आहे, त्याची क्वालिटी काय आहे हे पाहिलं जातं, त्यातलं साहित्य किती दर्जेदार आहे ते पाहिलं जातं आणि दर्जेदार साहित्याची निर्मिती करणारे हे व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय संदीप शेठ तापकीर, MA मराठी, इतिहास, पत्रकारिता, इतिहास अभ्यासक, दुर्ग अभ्यासक, शिवव्याख्याते, त्यांची छत्रपती श्री शिवराय त्याचप्रमाणे महाराजांच्या जहागिरीतून यांसह इतिहास व दुर्ग यावरील अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत। छत्रपती शिवराय पुस्तकाचा हिंदी व इंग्रजी अनुवाद झालेला आहे। हिंदी अनुवादाला विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे, एक अभिमानाची गोष्ट आहे। दुर्गांच्या देशातून हा किल्ल्यांना वाहिलेला पहिला दिवाळी अंक 2012 साली त्यांनी प्रकाशित केला आणि तेव्हापासून या प्रकाशनाला त्यांनी दुर्गांच्या दिवाळी अंकाला प्रकाशनाला सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या मराठी शब्दकोश खंड 4-5-6 मध्ये ते सहाय्यक संपादक आहेत। डॉक्टर श्रीपाल सबनीस असतील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या गौरव ग्रंथांचे संपादन तापकीर सरांनी केलेलं आहे। 2 मिनिटं सर मला बोलू द्या। गड किल्ले संदर्भात खूप मोठं काम आहे सरांचं, म्हणजे आम्ही त्यांच्या कामाने भारावून जातो। त्याचप्रमाणे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या जरी पटका स्मरणिकेचे संपादन केलेले आहे। इतिहासामध्ये कैलासवासी निनादराव बेडेकर पुरस्कार, कैलासवासी सरदार आबासाहेब मुजुमदार इतिहास अभ्यासक पुरस्कार त्यांना मिळालेले, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। विविध दैनिक मासिकात दुर्ग भरवंती व दुर्ग संवाद यावरील लेख त्यांचे आहेत। लोकमत पुढारीसाठी ते लेखन करतात आणि विशेष जोरदार टाळ्या एकदा ज्या करायच्या पाहिजे, द्यायला पाहिजे ते म्हणजे 400 किल्ले त्यांनी पाहिलेले आहेत। 400 किल्ले आजपर्यंत त्यांनी पाहिलेले आहेत आणि म्हणून एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या। मृत्युंजयकार शिवाजी सावंतांचं सानिध्य त्यांना लाभलं। 1999 ते 2022 पर्यंत त्यांचे लेखनिक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या विश्वकर्मा प्रकाशनचे संपादक आहेत। 100हून अधिक पुस्तकांचं त्यांनी संपादन केलेलं आहे आणि आजचं जे पुस्तक आहे ते संपादन संदीप तापकीर सरांच्या मार्गदर्शनाने झालेलं आहे आणि म्हणून एकदा जोरदार टाळ्या त्या ठिकाणी त्यांना होते आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो या विद्या विकास मंदिरचे उपप्राचार्य माननीय सुनील पवार सर, आपणास विनंती आहे माननीय संदीप तापकीर सरांचा आपण सन्मान करायचा आहे। खरं तर मान्यवर जेव्हा येतात तेव्हा आपल्याला त्यांची ओळखही असणं गरजेचं असतं की ही किती उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत आणि किती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यांचं काम किती उल्लेखनीय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे। म्हणूनच हा परिचय वाचण्याचं एक औचित्य आहे। पुन्हा एकदा तापकीर सर आपण या ठिकाणी आलात तर आपल्याला मनपूर्वक धन्यवाद आणि यानंतर ज्यांचा सन्मान आपण करणार आहोत शब्दांची श्रीमंती आहे। आपल्या भूमीतील अनेक रत्नांना त्यांनी आपल्या शब्दांच्या लेखणीतून न्याय दिलेला आहे। ते स्तंभ लेखक या जुन्नरचा कोयनेर हिरा आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक माननीय संजयजी नलावडे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे। मी विनंती करतो या ठिकाणी माननीय डॉक्टर भरतजी पाडेकर यांना की आपण माननीय नलावडे सरांचा सन्मान करायचा आहे। खरं तर ही
सर्व लेखकांची साहित्यिकांची मांदियाळी या ठिकाणी अवतरली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि नलावडे सर असतील, दवणे सर, वानखडे सर आहेत आणि संत साहित्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. संजय नलावडे सरांचा सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि यानंतर ज्यांचा सन्मान संपन्न होत आहे त्या शिक्षण विभागाच्या पुणे महानगरपालिका अभ्यासिका आणि मुलांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी 1000हून पुस्तकं यांनी बक्षीस दिलेले आहेत आणि यांचं स्वतःचं वाचनालय आहे आणि ज्ञानेश्वरी ग्रंथांवरती ऑनलाईन भाष्य करतात अशा संत साहित्याच्या अभ्यासक माननीय राधिकाताई बडगुजर यांचा सन्मान या ठिकाणी राजुरी गावच्या सरपंच माननीय प्रियाताई हदवळे आपणास विनंती आहे. खरं तर पुण्यावरून या ठिकाणी आवर्जून लताताईंच्या कार्यक्रमासाठी ते आलेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. पुढे जा. आणि यानंतर परत घे. यांचा सन्मान या ठिकाणी डॉक्टर लताताई पाडेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाला उशीर आहे, थोडं औचित्य साधून वारकरी संप्रदायाचा या ठिकाणी तालुका अध्यक्ष माननीय दत्ताजी पाडेकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि यानंतर पुढचा जो सन्मान होत आहे हरिभक्त पारायण गंगाराम महाराज डोंगरे तालुका अध्यक्ष या ठिकाणी त्यांचाही सन्मान साहेबांना विनंती आहे गोविंदराव हडवळे यांना की आपण त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा. आणि यानंतर माननीय हरिभक्त पारायण भाऊसाहेब हांडे महाराज जिल्हाध्यक्ष यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आपणासही विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. कार्यक्रमास उशीर होत आहे त्यानिमित्त आपण थोडासा आवडता कार्यक्रम घेऊया, थोडासा स्पीड या ठिकाणी कार्यक्रमात देऊया. पुन्हा एकदा आपण सर्व मान्यवरांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण सर्वजण उपस्थित झालात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि म्हणूनच आपण सर्वांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत करतो, आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि यानंतर त्यांनी सुंदर असं हे पुस्तक नाट्यछटांचं प्रकाशित केलेलं आहे आणि ते तापकीर सरांना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर लगेचच पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होईल. धन्यवाद. मुंबईवरून तुम्हा विद्यार्थ्यांना भेटायला आलेले प्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे सर, माझे सन्मित्र संजय नलावडे सर, प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार डॉक्टर दत्ता पाडेकर सर, उपस्थित सर्वजण, आजच्या उत्सवमूर्ती डॉक्टर लता पाडेकर, त्यांच्यावर प्रेम करणारे आपण राजुरीचे ग्रामस्थ, त्यांचे नातेवाईक आणि या शाळेचे प्राचार्य, सर्व शिक्षक, या संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्र, आज बालदिनाचं औचित्य साधून ज्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलंय अशा शाळेमध्ये माझ्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं असं वाटणं ही कल्पनाच किती आनंददायी आहे, औचित्यपूर्ण आहे. संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठावर ज्यांनी PhD केलेली आहे अशा या भूमीच्या सुकन्या डॉक्टर लता पाडेकर यांचं वेगळ्या विषयावरचं जो साहित्य प्रकार आता दुर्मिळ होत चाललेला आहे, नाट्यछटा हा साहित्य प्रकार अत्यंत दुर्मिळ होत चाललेला आहे. खरं तर विद्यार्थ्यांना आज हा साहित्य प्रकार समजून घ्यायला मिळणार आहे. काही नाट्यछटा इथं काही वेळात सादर होणार आहे, त्यातून नाट्यछटा किती प्रेरणादायी असतात, किती महत्वाचा संदेश देणारे असतात हे तुम्हा सगळ्यांना कळणार आहे. डॉक्टर तारा भवाळकर आणि डॉक्टर मंदा खांडगे अशा दोन दिग्गज लेखिकांचा ज्यांना प्रस्तावना आणि आशीर्वाद मिळालेला आहे. असं हे छोटे काही असलं तरी अत्यंत उंचीच्या पुस्तकाचं आता काही वेळामध्ये प्रकाशन होणार आहे. प्रकाश पेरण्यासाठी
हे त्याचं शीर्षकच खूप काही सांगून जातं. या पुस्तकाचं काम करण्याची संधी विश्वकर्मा प्रकाशनाला मिळाली. खरंच डॉक्टर लता पाडेकर मॅडमनी आम्हाला ही संधी देऊ केली, याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. या पद्धतीचं विद्यार्थ्यांच्या साठी लिहिलेलं, विद्यार्थी शिकवत असताना 31 वर्षाची सेवा त्यांची आता पूर्ण होते. 31 वर्षाच्या सेवेच्या निमित्ताने 31 नाट्यछटा असा दुर्मिळ योग त्यांनी आता ह्या पुस्तकात साधलेला आहे. तेव्हा अत्यंत प्रत्येक नाट्यछटा ही तुम्हाला खूप काही बोध देणारी आहे. मी प्रत्येक नाट्यछटा बारकाईने वाचलेले आहेत, म्हणजे मी नाट्यछटेवरती तुमच्याशी बोलू शकतो, परंतु 2 दिग्गज व्यक्तिमत्वांसमोर मी बोलणं अधिक औचित्यपूर्ण ठरणार नाहीये. विश्वकर्मा पब्लिकेशन बद्दल फक्त 2 ओळी सांगतो. 800 पेक्षा अधिक पुस्तकं विश्वकर्मा पब्लिकेशन्सने मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये मिळून प्रकाशित केलेली आहे. आणि विश्वकर्माचं 4 रंगी प्रकारचं हे पहिलं पुस्तक आहे. बालदिनाचं औचित्य साधून अत्यंत बाल वाङ्मयातलं ठळक नाव ज्यांचं होऊ शकेल या पुस्तकामुळं, असं डॉक्टर लता पाडेकरांचं हे पुस्तक आम्ही प्रकाशित करतो, याचा आम्हाला खरंच आनंद होतोय. आणि 2 दिग्गज त्यासाठी पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. लामखडे सर या परिसरातलेच आहेत, तुम्हाला मी त्यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाहीये, पण दवणे सरांचं तुम्ही जर शांतपणे ऐकलं तर तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निश्चितच काहीतरी वेगळा बदल झालेला आढळेल. त्यामुळे माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की इथनं पुढचा 1-1.5 तासाचा कार्यक्रम खरंच शांतपणे ऐका. तुम्हाला इथून भरपूर काही घेऊन जायला मिळणार आहे. पुन्हा एकदा पाडेकर मॅडमचं अभिनंदन करतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. आपल्या सर्व रसिकांच्या विचारित आहे आणि यानंतर ज्या सोहळ्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तो म्हणजे प्रकाशन सोहळा. मी या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रकाश फेरण्यासाठी अर्थात रचना नाट्यछटांचा या डॉक्टर लता पाडेकर लिखित आणि विश्वकर्मा पब्लिकेशन प्रकाशित या पुस्तकाचं प्रकाशन आपण करावं अशी विनंती करतो. माननीय या कालच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मारा लामखडे सर यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभत आहे. ते माननीय प्राध्यापक गीतकार प्रवीण दवणे सर, माननीय संदीप तापकीर सर, नलवडे सर, त्याचप्रमाणे लताताई पाडेकर, राधिकाताई या सर्वांच्या आणि माननीय दत्ताजी पाडेकर, माननीय गंगाराम बुवा डोंगरे, हरिभक्त पारायण, सरपंच प्रियाताई हडवळे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ह्या नाट्यछटेच्या पुस्तकाचं प्रकाशन आता होत आहे. खरं तर बाल साहित्यामध्ये लिहिणं एवढी सोपी गोष्ट नाही. बरेचसे मंडळी म्हणतात की एक वेळ कॉलेजला शिकवणं परवडलं, लहान पोरांना शिकवणं फार अवघड आहे. आणि म्हणून जसं लहान मुलांना शिकवणं अवघड आहे तसंच लहान मुलांसाठी लिहिणं सुद्धा हे अवघड आहे. आणि लताताईंनी ते दिलंय. हो चालू येस 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 चालू करायचं तुम्ही, माझं चालू आहे. या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाश फेरण्यासाठी अर्थात खजिना नाट्यछटांच्या या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर ज्या शाळेमध्ये आपण घडलो, ज्या शाळेमध्ये बागडलो, त्या शाळेमध्ये आणि त्या शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर, त्या शिक्षकांसमोर आपणच लिहिलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर लताताई पाडेकर, नील भंडारी या पुढे या. तर या पुस्तकाचं प्रकाशन सर्व मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय डॉक्टर भरतजी पाडेकर सर, चला नील भंडारी मुले या, चला 2-4 मुली या, चला पटकन या, चला समोरच्या मुली या समोर या, चला बाळा चल, हे चला चला 4-5 मुलं या, चला पटकन चालतंय. पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी सर्व मान्यवरांप्रमाणे मित्र परिवार असतील सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. दत्ताजी पाडेकर आहे, देवी गटकळ मंडळी आहेत, वारुळे सर आहेत, आमचे वारुळे मॅडम आहेत आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी जालिंदर शेठ उकरडे आहेत, अंजलीताई डोंगरे आहेत, सौ प्रभाताई पाडेकर, जयंत प्रतापजी डोंगरे उद्योजक, अंजलीताई जीवन डोंगरे मुख्याध्यापिका, देवरामजी डोंगरे, कमलताई डोंगरे, भाऊसाहेब शिंदे,
देवरामजी डोंगरे, गुलाबजी सरोदे, नामोल्लेख माझ्याकडून राहण्याची शक्यता आहे, तरी आपण मोठ्या मनाने मला माफ करायला अशी विनंती करतो आणि या ठिकाणी पुढे जाऊया. आणि यानंतर या नाट्यछटांचे लेखन ज्यांनी केलेले आहेत त्या डॉक्टर लताताई पाडेकर. खरं तर एक चौरंगी बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांना म्हणायला लागेल की 5 पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेलं आहे. आकाशवाणी पुणेसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे, बालोदन संहिता लिहिलेली आहेत, बालचित्रवाणीसाठी 5 पाठांचं लेखन केलेलं आहे. नवीन अभ्यासक्रम निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग आहे. गौरव ग्रंथ स्मरणिकामध्ये संपादकीय लेखन त्यांनी केलेलं आहे आणि 42 विद्यार्थी त्यांचे स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत आलेले आहेत. 22 विद्यार्थी MMS मध्ये आलेले आहेत आणि जवळजवळ 19 नाट्य छटा प्रवेश जे आहेत त्यांना प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. शिष्यवृत्ती मार्गदर्शिका, आदर्श शिक्षिका पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षक सन्मान असे कितीतरी पुरस्कार लता त्यांना मिळालेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार मुलांनो. आदरणीय व्यासपीठ. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुं तन्नमामि. मुलांनो, आपले गुरु हे आपल्यासाठी सर्व काही असतात. आपल्याला ज्या ज्या गोष्टी माहीत नसतात त्या माहीत करून देणारे हे गुरुवर्य असतात. म्हणून मज हृदयी सद्गुरु, माऊली असं म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू. म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. या कार्यक्रमासाठी आवर्जून खरं तर बालदीन आणि हे एक प्रसिद्ध साहित्यिक यांची तारीख आपल्याला तशी फार दुरापास्त असते, परंतु शाळेमध्ये हा कार्यक्रम आहे. पुण्याहून मंडळी शाळेत येत आहेत. तापकीर सरांचं त्यामध्ये समन्वय आहे. जे केवटी सर त्यांचे चाहते आहेत आणि अनेक चाहते या ठिकाणी असल्यामुळं दवणे सरांनी होकार दिला आणि या ठिकाणी ते उपस्थित आहेत. आदरणीय मारा लामखडे सर अर्थात माझे मामनजी. मी विशेष सांगू इच्छिते मुलांना, एखाद्या गोष्टीला आशीर्वाद मिळायचा असेल तर त्याला कसा मार्ग काढावा लागतो. मी म्हणजे आवर्जून सांगते की श्रावणी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनला नेहमी केळेवाडीला येत असते. त्यानिमित्त सरांना नमस्कार करायला गेले आणि सांगितलं, सर नाट्यछटांचं पुस्तक करतेय, सर तुम्ही प्रस्तावना लिहाल का. आमचे मामा म्हणाले, लताताई लिहायला काही नाही, मला सांगतो नाट्यछटा या क्षेत्रामध्ये ज्यांचं विशेष काम आहे, खरं तर दिवा नाट्यछटा लिहिल्या आणि त्यानंतर नाट्यभूमी, रंगभूमी, नाटक यांचा यावर ज्यांचा अधिकार आहे त्या 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय तारा भवाळकर यांना तुम्ही विचारा. मुलांनो, कुठे मी उंच खडक मध्ये राहणारी, कधीही पायात चप्पल नसताना शाळेत आलेली, किंबहुना गटखळ साहेबांना माहितीये पुण्याला जाताना पण पायात चप्पल नव्हती, अशा परिस्थितीतून आतापर्यंत जरी मी आले असले तर भवाळकर मॅडम दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि मी एक सामान्य शिक्षिका, पण तरी सुद्धा लामखडे सरांची इतकी इच्छा होती की मॅडम नाही म्हणणार नाही, पण त्याच्यासाठी आणखीन एक दुवा संदीप दादा तापकीर आणि मग आमचा पत्रव्यवहार आणि इतकं म्हणजे इतक्या वयाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक त्यांनी मला आशीर्वाद पत्र पाठवलं. हे सगळं लामखडे सरांमुळे झालं आणि म्हणून मी तुमची आजन्म कृतज्ञ आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपण अध्यक्ष म्हणून लाभलेला आहात. अर्थात हे पुस्तक करायचं, पण कसं करायचं, काय करायचं याबद्दल विश्वकर्मा प्रकाशनचे आदरणीय सोनी सर आणि आदरणीय तापकीर सर यांनी अत्यंत मला वेळोवेळी मुलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं हे पुस्तक मी संपन्न करू शकले. या ठिकाणी इथे ज्या गटकळ मॅडम आहेत
त्यांचे सासरे निवृत्ती गटकर गुरुजी हे माझे जीवन शिक्षण मंदिर उंच खडक या जिल्हा परिषदच्या शाळेचे शिक्षक होते. मला आम्ही एक शिक्षकी शाळेत वाढलो, शिकलो. जीवन शिक्षण मंदिर नावाची पहिली नाट्यछटा ही माझ्या आयुष्यातील खरी खरी घडलेली गोष्ट आहे आणि ती मी नाट्यछटेच्या रूपाने मांडली आहे. पण पहिल्यांदा गुरुजींना जेव्हा ही पाठवली तेव्हा गुरुजी आता फार जरी बोलत नसले तरी त्यांच्या वतीने गटकळबाई माझ्याशी 45 मिनिटं संवाद साधत होत्या आणि तेव्हा मी असं ठरवलं की याचं आपण पुस्तक करूया. तर हे बीज आहे नाट्यछटेचं. सगळ्यांबद्दल खूप कृतज्ञता आहे. त्यानंतर उड्या काठी खेळणं, डोंगराला जाणं हे आईदादांमुळं आम्हाला खूप एक चांगल्या पद्धतीचं स्वावलंबन आम्हाला शिकायला मिळालं. गोधडी शिवणं असे अनेक जे विषय आहेत सर, हे सगळे विषय जर तुम्ही आता मांडाल तर माझ्या शाळेत म्हणजे जे मी इथे शिकले म्हणजे माझी जिल्हा परिषदची शाळा आणि माध्यमिक शाळा या ठिकाणी शिकताना जे जे अनुभव आले आणि मी आता जिथे नोकरी करते लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन तिथले पण सारे माझे माजी मुख्याध्यापक आलेले आहेत. आदरणीय पर्यवेक्षिका बडगुजर मॅडम आहेत. तिथले काही अनुभव आम्ही या नाट्यछटांमध्ये मांडलेले आहेत. म्हणजे आणि हा सगळा प्रवास मग वेगळं साहित्य सध्या कविता खूप अशा गाजलेल्या आहेत. या ठिकाणी अत्यंत सुंदर असं सूत्रसंचलन करणारे आमचे सन्मित्र संदीपजी वाघोले खूप गाजलेलं नाव आहे. पण तरी सुद्धा त्यांनी सुद्धा या नाट्यछटांवर खूप भाष्य केलंय, वेळोवेळी सहकार्य केलंय. आमचे शिवनेरीची श्रीमंती लिहिणारे संजय दादा नलावडे ताई हे पुस्तक आलंच पाहिजे. आणि हे सगळे मंडळी या निमित्ताने इथे उपस्थित आहेत. दत्ताकाका पाडेकर त्यांचं जेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्याकडे हार्ड कॉपी पाठवली तर त्यांनी सुद्धा खूप म्हणजे कौतुक केलं. तर माझं कौतुक मी ते सांगत नाही, परंतु त्यांना असं वाटलं की अरे खूप वेगळे विषय. ते म्हणाले माझ्या पण जीवनात असं सगळं घडलेलं आहे तर चित्रांच्या रूपातून ताई हे आलं पाहिजे असं त्यांचं पण मला खूप सांगणं होतं. आणि मग आरतीताई हट्टंगडी यांनी ती सगळी छान छान चित्र आपल्याला काढलेली आहेत. तर असं हे सगळंच एकंदरीत पुस्तकाचा प्रवास हा प्रवास करत असताना माझ्या प्राथमिक शाळेतल्या गंगाळेबाई पण याच्या खूप साक्षीदार आहेत. माझे सासरचे माझे दीर माझ्या जाऊबाई आणि अनेक माझे विहीणबाई, कारण यांना माहिती आहे की हे सगळं घडलेलं आहे. ते मी मांडलंय, पण हे मांडलंय तर सांगायचं कुणाला, म्हणून बालदिनाच्या निमित्तानं हे बालसाहित्य मी सहज चिके सरांना फोन केला. म्हटलं सर बालदिनाचं प्रयोजन, म्हणाले लताताई जर हे पुस्तकाचं प्रकाशन शाळेमध्ये होईल तर आम्हाला याच्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि म्हणून खरं तर मला हे खूप दवडे सर मी काल काउन्सिल हॉलमध्ये होते. त्रिभाषा धोरण संवाद डॉक्टर नरेंद्र जाधव तथा डॉक्टर सदानंद मोरे यांच्या समवेत तिथे आम्ही विचार मंथन करत होतो. आणि कार्यक्रमाची इकडे ही सगळी तयारी जे गावटे सर असतील, गोपाळे सर असतील, पवार सर असतील आणि सगळा स्टाफ या सगळ्या मंडळींनी हे खूप मनापासून केलंय. तर एक माझी विद्यार्थी म्हणून शाळेसाठी किती शाळा प्रेम देऊ शकते असं मला खूप आपल्या प्रती मन भरून आलेलं आहे. तर मुलांनो आपली शाळा कधी विसरायची नसते. मी असं पण म्हणू शकते की प्रकाशमान होताना ज्योतीला स्वतः जळावं लागतं. बरोबर आहे ना? प्रकाशमान होताना ज्योतीला स्वतः जळावं लागतं. प्रकाश पेरण्यासाठी शब्दांना बीज व्हावं लागतं. खजिना उघडताना साक्षीदार गरजेचा असतो. कोणताही खजिना उघडताना साक्षीदार गरजेचा असतो. आणि नाट्यछटा करताना अभिनय आवश्यक असतो. हा अभिनय काही वेळात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आम्ही जेव्हा शाळेत काम करतो ना मुलांना, शिक्षक म्हणून, भले ती माझी शाळा असेल, माझी जुनी शाळा असेल, आत्ताची शाळा असेल, माझी शिकवणारी शाळा असेल, की गुरु शिष्य हा जो संवाद आहे तो आपली भारतीय संस्कृती
पुन्हा पुन्हा वर्धित करणारा आहे. आणि म्हणून शाळेप्रती, आपल्या गुरुजनांप्रती आपण सदैव सदैव नम्र राहायला पाहिजे, हे सुद्धा मला या निमित्ताने सांगायला आवडेल. आपल्या आई वडिलांप्रती आपण सतत कृतज्ञ राहिलं पाहिजे. त्यांच्या प्रतीची आपुलकी, आदर, स्नेह, जिव्हाळा हे जे मूल्य आहेत, आता मूल्यवर्धन हे प्रशिक्षण सुरू आहे, पण या निमित्तानं ही सगळी मूल्य मुलांना जपायची, टिकवायची. आत्ताचं तंत्रज्ञानाचं युग जरी आलेलं असले, याच्याबद्दलही नाट्यछटा आहे, परंतु या युगातून सुद्धा काही चांगल्या गोष्टी आपण आवर्जून आपल्या जीवनामध्ये रुजवायच्या आहेत, हेच मला या निमित्ताने सांगायचंय. कारण कोणती गोष्ट सर, जिके सर, problems are the part of life. Problems are the part of life, but facing the problem is an art of life. तर ही आर्ट तुमच्याकडे आहे आणि म्हणून हे सगळं आपल्याला आलेल्या संकटावर मात करता आली पाहिजे, हेच मला या निमित्ताने सांगायचंय. मुलांनो, मी इथे जेव्हा शिकत होते तेव्हा मला चांगलं भाषण करता येत होतं, पण लिहिता येत होतं की नाही. पण या निमित्तानं मला स्वर्गीय औटी सर, गोपाळे सर, शिरोळे सर, चिखले सर आणि म्हणजे बाकीचे सगळेच मंडळी आत्ता असणारे, तर ह्या सगळ्यांनी मला खूप शब्दांनी श्रीमंत केलं आणि त्याची ही फलश्रुती आहे. मी आपल्या सर्वांप्रती, आलेल्या सर्वांप्रती, सगळे नातेवाईक, माझे शेजारी, जुने नवे आत्ताचे आणि तुम्ही सगळे विद्यार्थी, आलेले अतिथीगण, सर्वांप्रती मी सविनय वंदन करते. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर असं मनोगत आपल्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसमोर. तर ही थोडंसं भावनाशील तुम्ही झालात आणि खरं आहे, वेन हार्ट इज फुल टंग इज सायलेंट असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा आपणास मनपूर्वक धन्यवाद देत असताना सर्व विद्यार्थ्यांसाठी आता अधिक वेळ न दवडता 3 नाट्यछटा आपणासाठी या ठिकाणी सादर होणार आहेत. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी विद्या वाचस्पती डॉक्टर ज्ञानेश्वर मौलिक थोरात आपण उपस्थित झालात, आपलंही मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे मान्य भुजबळ सर, डोंगरे सर आणि मॅडमच्या शिक्षिका गंगाळे मॅडम, गंगाळे गुरुजी, पत्रकार गंगाराम चेटावटी, पुढारी लोकमतचे आपण उपस्थित झाला, आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि सर्वप्रथम या ठिकाणी नील भंडारी हा आपली या ठिकाणी एकांकी आहे, नाट्यछटा सादर करणार आहेत. ती नाट्यछटा अर्थात आहे डॉक्टर लताताई पाडेकर यांची आणि नाट्यछटेचं नाव आहे जो चोच देतो, जो चोच देतो. नमस्कार, मी नील संदीप भंडारी, इयत्ता 8वी मध्ये शिकतो. आज मी माझ्या एकांकिकेचे नाव आहे जो चोच देतो. मला तर फार कर्मानं झालंय गाड्या. दादा असला का घर कसं भरल्यावानी वाटतं आणि गेला तर जणू फार सुनसुन होत. त्याला पत्र तरी लिहितो, पण काय लिहावा आणि कसं लिहावा काय बी सुचना झालंय. आता त्याला पत्र लिहितो, पण त्यावेळी तिकडे तसंच असेल का? अरे दादा, प्रिय दादा, तू जसा तिकडे गेला तसं मला कर्मानं झाले. तशातच ताई बी सासरला गेली. मग काय माई म्हणत होती, मला तर जणू उभं वारं सुटलंय. बापूला बी आण पाणी गोड लागणं झालंय. पण तू काळजी करू नकोस, हे दिवस नक्कीच जातील रे गाड्या. पण काय म्हणतेस माय, काय करेलीस? तूच म्हणत होतीस ना की माझा दादा शिकायला धाडला खरं, पण तो मला लय भत वाटती. म्हणूनच त्याला तुझ्या काळजीपोटी त्याला पत्र लिहितो, म्हणजे तो तिकडे पाहिजेवर अभ्यास करील. नाहीतर उगाच कॉलेजच्या नावाखाली इकडे तिकडे गायबा नावाने हिंडायचा. नाहीतर उगाच पिक्चर बघून मित्रांसंग बिघडायचा. नाही, असं होणार नाही असं म्हणतेस बाय माय. तो लय हुशार आहे, तो नक्कीच अभ्यास करा माय तुपलं. तो इथं असताना बी रातभर जागून लिहित बसायचा, वाचत बसायचा. म्हणून तर त्याला एवढी चांगली मार्क पडली. म्हणून तो डॉक्टरकीला ऍडमिशनला गेला, बरोबर ना? तसंच काय म्हणता बापू, काय करायचं? दाव देऊ? कपिलीला मी सावलीत बांधून राहिलो. जरा तुम्हाला कपिलीचं दाव. ही कपिली म्हणजे दादाची जीव की प्राण. तिला खाऊ पिऊ घातले बिगर दादा कधी जेवत नव्हता.
कायम जाताना रे तर गळ्यात पडून पडून रडलाय. जाताना कपिलीच्या गळ्यामध्ये पडून पडून रडलाय. ते मुखचित्रा पण त्याला बी माय असतेच ना. ती इकडं कावरी बावरी झाली, ती इकडं कावरी बावरी झाली. दादा 2 रोज दिसला नाही तर खायची बंद झाली तर पाणी प्यायची बंद झाली. पण आता खायला लागली थोडी उली उली, खायला लागली उली उली. आता आपण पाहूया पण ती दुधाला पार आटली रे, दुधाला पार आटली. बापू तिकडं कोपऱ्यामध्ये काय बसले हो? तिकडं एकटेच बडबडतात. तुम्हाला पटतं काय असं नुसतं एकटेच बडबडतात? पण इथं कपिली नुसती कावरी बावरी झाली, कपिली नुसती कावरी बावरी झाली आणि कपिली कावरी बावरी झाली आणि ती दुधाला देखील बंद झाली. म्हणजे बापूच्या डोक्यावर लय कर्ज चढलं. इकडे आई आचारी का बिचारी झाली. म्हणून मी आता ठरवलंय दादा प्रति कपिलीला जीव लावणार, त्याच्या वाणी बापूला मदत करणार आणि थोडाफार अभ्यास करणार. मार्कांचा काय उजेड पडायचा ते पडू दे. पण आता दादासारखंच वागून दाखवणार. त्याच्यानंतर मी शेतीच करणार. डॉक्टर केलं तर ऍडमिशन घेणारच नाही, इंजिनियर तर व्हायचंच नाही. मी शेतीच करणार. जोडधंदा मधून शेळ्या पाळणार, मधमाशांच्या पेट्या ठेवणार, गांडूळ खताचे वाफे निर्माण करणार, विविध प्रकारचे अजून धंदे करणार, शेततळे निर्माण करणार, विविध प्रकारच्या गोष्टी करणार. सगळं आबाद होणार. या काळ्या मातीची मी भरभरून सेवा करणार. सगळं आबाद होणार. तो दादा डॉक्टर व्हायच्या आधीच मी बापूचं कर्ज फेडणार. आणि तो डॉक्टर झाल्यानंतर आम्ही दोघं मिळून एक झक्कास बंगला बी बांधू. मग त्याचा दवाखाना आणि माझा बंगला. तुम्ही आता काय पण म्हणा पण आता आबादच होणार. आणि काय ग माय, तू का बरं अशी रडालीस? माझ्या तोंडावरून हात फिरून बोट का मोडालीस? तुला काय वाटतं तुझा आनंद काय पोटात मावे ना? पण नाही, आता सर्व आबादच होणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि यानंतर पुढची नाट्यकला सादर करत आहे चैत्राली कांबळे. माझे नाव चैत्राली चेतन कांबळे. मी इयत्ता 7वी तुकडी अ मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्या निकेतन क्रमांक 6 मराठी माध्यम. माझ्या नाट्यचटेचे नाव आहे एकी पाहिजे. काय म्हणाला मंगी? अहो कानाला सर्दी झाली का डोळा आले ते तुमचं? माणसाने कसं नीट ऐकावं, नीट बघावं आणि मग बोलावं. त्या मंगीला एक का दिला का नाही ते नाव आहे माझं. आता कसं आक्षी बरोबर बोलत बघा. मुंगी वय मी आहे मुंगी. लहानपण दे का देवा मुंगी साखरे धरावा. त्यातली मुंगी हा म्या. मुंगी म्हणतात तुमच्या डोळ्यासमोर येतात त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या, नाहीतर कडकडून चावणाऱ्या मुंग्या. वय भारतात मुंग्याच्या सुमारे 1000 जाती आहेत. कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय आणि हुशार म्हणून मुंग्यांचं म्हणजे आमचंच नाव सगळ्यात पहिलं घेतलं जातं. काय म्हणता कुठं राहता? कुठं राहत नाही म्हणून विचारा की. आम्ही जंगलात राहतो, झाडावर राहतो, बिळात, रस्त्याच्या कडेला, झोपडीत, बंगल्यात, सोसायटीत असं जाऊन तिकडे राहतो. आमची बेट सोसायटीच असते. त्याला म्हणतात वारुळ. आम्ही लाखोंच्या संख्येने एकत्र राहतो पण कधी भांडण नाही का तंटा नाही. आम्ही दिसायला जरी सगळ्या सारख्या असलो तरी आमच्यात बी नर मुंगी, मादी मुंगी आणि राणी मुंगी असे प्रकार असतात. काय म्हणाला? राणी काय करते? राणी म्हणजे आमची कुटुंब प्रमुख. ती सर्वांची लय काळजी घेते, शिवाय कामावर देखरेख ठेवते. आणि आम्ही बी तिला जीवाच्या पल्ल्यात जपतो, कारण आमच्या प्रजाती वाढवण्याचं काम तीच तर करते ना. एकेका दिवसाला 800 ते 1000 अंडी देते. आम्ही ती अंडी उगवतो, त्यातून पिल्लं बाहेर येतात. मग सुरू होतं त्यांना खाऊ भरवणं. त्यांच्यासाठी आम्ही आधीच भरपूर अन्नसाठा केलेला असतो. लय प्लॅनिंग करतो आम्ही बरं का. काय म्हणाला? तुम्ही बोलता कशा? वाटलंच मला का तुम्ही हा प्रश्न विचाराल म्हणून. ऐका तर मग. निसर्गाची कमाल, मिशांची धमाल. आमच्या मिशा हेच आमचं ज्ञानेंद्रिय. आमच्या शरीरात विशिष्ट गंधकण असतात. एखादा अन्नसाठा सापडला का मग ते कण आमच्या शरीरातून आपोआप बाहेर पडतात. त्यात संकट प्रसंगी आमच्या शरीरातून जास्त प्रमाणात गंधकण सोडले जातात. हा धोक्याचा इशारा समजून
आम्ही सर्वजण शत्रूवर तुटून पडतो, स्वतःचं आणि वसाहतीचं बी रक्षण करतो. ते म्हणतात ना, एकी हेच बळ. तुम्ही बी असंच राहा. एकी पाहिजे, बेकी नको रे बाबांनो. शिस्त पाळा आणि लय महत्वाचं म्हणजे आळस झटका. सतत कामात राहा, विजयी व्हा, समजांचंच नाव काढा. तुम्हासनी बेस्ट लक. धन्यवाद. मॅडम किंवा लांबडे सर आम्ही तिचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यानंतर अतिशय सुंदर अशा छोट्या छोट्या नाट्यछटा या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळालेल्या आहेत. आणि तुम्ही सुद्धा अगदी छोट्या नमस्कार, माझे नाव कल्याणी संजय माने. मी आता 7वी तुकडी अ मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव लोकनेते विद्यानिकेतन क्रमांक 6. माझ्या नाट्यछटेचे नाव म्हशीची शिंग, लेखन डॉक्टर लता पाडेकर. असं कसं होईल? नाही, मला तर हे पटलंच नाही बघा. काय म्हणता? खरं का काय? एवढी तर सारी होती का ती? किती लगबगीनं काम उलगायची, पार तिचा पाय जमिनीला ठरत नसायचा. काय म्हणता? आईनं हतरून धरलाय? धरील नाही तर काय करीन? हे समजा ऐकल्यावर मपलंच डोकं असलं भनभनत आहे. आणि ती तर तिच्या पोटचा गोळा औंढा गिळून दिस काढायचा. आता दुसरं काय? पण म्या काय म्हणते, तिच्या बाचं काही टपुरा फिरलं होतं का काय? एवढी तरणी ताटी पोर आज ना उद्या उजवायला आली असती. पण नाही, खुशाल दिली धाडून म्हण बुक्क शिकायला. आणि काय हो, काय होणार शिकून सावरून तरी? शेवटी किती बी झालं तरी बाईच्या जातीला चूल आणि मूल चुकलंय का कधी? रांधावाडा आणि उष्टी काढा हे आपल्या कप्पाळावरच लिहिलेलं राहतंय बघा. काय नका टापा हाणू, शिकून याव होईल ना त्या होईल. नका मला भूषण सांगू म्हणत समधीकड महिला नावं काढत्यात, ती भाषणं करतात, इवायनं चालवत्यात. किती बी झालं तरी बाईची जात अशीच असती या. टाकली तिथं सपादून जाते, सर्वांनी सावरून सासूर माहेर जोडून घेती. पण म्हणून काय लेकराला बोर्डिंगला धाडायचं? काय बी आपला खूळ घ्यायचं आणि पुरं करायचं. नका मला शिकवू, मोठ्या तोंडानं सांगताय का? लई सुविधा आहेत, जेवायला आयतं मिळतंय, नुसता अभ्यास करायचा. किती बी झालं तरी आईच्या हातची सर कशाला बी नाही. आणि अभ्यास तर काय हिथं बी करीतच होते की सांग सकाळ. मग पहिल्या नंबरात पास होतच होती ना. काय म्हणता? पुढचे वर्ग आपल्या गावात नाही? या बया, आपल्या इथं समजा आहे, शाळा हाय, हॉटेल हाय, दुकानं बी हाय. आणि वर्ग का म्हणून नाही? ते काय बी नाही. आता म्या त्यासनी ठणकावून सांगणार आहे, नुसती मतं मागू नका, गाव तिथं कॉलेज काढ. आमची लेखी बाळी आमच्या डोळ्यासमोर शिकू द्या. आणि मग द्या घोषणा. मुलगी शिकली आणि प्रगती झाली, त्यांची प्रगती तर गावाची प्रगती. आणि देशाचा गावाचा विकास तर देशाचा विकास. नाही तर म्हशीची शिंग म्हशीला जडवत नसते. आमची लेख आहे तर तिची काळजी बी आम्हीच घेणार ना व. बरोबर का नाही? येते म्या. धन्यवाद. सन्मान करायचा आहे. अतिशय सुंदर तिन्ही नाट्यछटा आवडले का? एकदा जोरदार टाळ्या होत्या. नमस्कार सर्व मुलांना सुद्धा नमस्कार. मुलांना आमच्या छोट्या छोट्या शाळेतली मुलं असतात की नाही, ती नमस्काराला प्रतिसाद देतात. आम्ही नमस्कार म्हटलं की ती पण नमस्कार म्हणतात. आणि म्हणून मी 2 वेळा नमस्कार म्हणाले, पण प्रतिसाद काही छान नाही आला बुवा. नमस्कार मुलांना, थँक्यू. आणि ती सगळी मुलांना अशी ताठ बसलेली असतात, जीवाचे कान करून ऐकत असतात. आणि असं त्यांच्याकडे बघितल्यावर ना खूप बोलावंसं वाटतं. आणि मुलांना तुम्ही सारे इतके भाग्यवान आहात, इतके भाग्यवान आहात की आजच्या बालदिनी तुम्ही ज्यांची पुस्तकं वाचून, ज्यांच्या लेखाशी बोलून आम्ही मोठे झालो, म्हातारे झालो, तसे दवणे सर इथे आहेत. आपण विनम्र अभिवादन करूया. आणि दवणे सरांची पुस्तकं मुलांनो हमखास वाचा. मग ते रे जीवन असेल, वय वादळ विजांचं असेल, सावरणे असेल, कोणतीही पुस्तकं पण वाचा. दुसरं मला तुम्हाला सांगायला आवडेल की ही जी वास्तू आहे, ज्या वास्तूमध्ये कार्यक्रम होतोय, त्या वास्तूमध्ये त्या वास्तूशी जो कोणी संबंधित असतो ना मुलांना, मग तो विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, सुपरवायझर असेल, प्राचार्य असेल, कुणीही कधीही रिटायर होत नाही, सेवानिवृत्त होत नाही, तो कायम चिरतरुण राहतो. इतकं चैतन्य या
शाळेच्या वास्तूमध्ये, या शाळेच्या परिसरामध्ये असते. आणि मगाशी जे मुलींनी सुंदर गीत गायलं की चैतन्याचं प्रीत पोरलेली, असं जे ईशस्तवन गायलं त्याच्यामध्येच हे आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की इथलं चैतन्य घेऊन लताताई पाडेकर ज्या आमच्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका आता होणार आहेत, शिक्षिका आहेत, विद्यावाचस्पती आहेत, अशा त्या इथून आलेल्या आहेत. आणि मुलांना, तुम्हा सर्वांना रवींद्रनाथांची गोष्ट माहिती आहे की एकदा सूर्याला असं वाटलं की मला आता कंटाळा आलेला आहे या रोज रोजच्या रुटीनचा. काय आहे, सकाळी उठायचं, सकाळी उगवायचं आणि संध्याकाळी मावळायचं, मला हे नको, मला आता सुट्टीवर जायचंय. सुट्टीवर जायचं तर मग अंधार पडेल, मग काय करायचं? तर मग त्यांनी विचारलं की त्याचं काम करायला कोणी येणार आहे का रे पुढे? कुणीच पुढे यायला तयार नाही. अशा वेळेला एक पणती पुढे आली आणि ती म्हणाली, मला झेपेल इतका प्रकाश, इतकी कुवत, इतका मी उजेड सर्वांना देईल. आणि मला असं वाटतं या वास्तूतून, या परिसरातून एक पणती पुढे आलेली आहे जी आपल्या मन, बुद्धी, अहंकारामध्ये असणारा अंधार घालवून प्रकाश पेरते आहे. आणि तिला आम्ही सगळेजण अतिशय नावाजतो, त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतो. आणि तिचं नाव आहे लताताई पाडेकर. तिच्यासाठी आपण एकदा टाळ्या देऊ. या ज्या नाट्यछटा आहेत ना, या जणू काही स्वतःशी संवाद आहे. या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये आणि मोबाईलच्या युगामध्ये एकमेकांचा संवाद हरवलाय. निदान या निमित्तानं आपण आपल्याशी संवाद वाढवूया, एकमेकांशी संवाद वाढवूया आणि या प्रकाश पेरण्यासाठी जास्तीत जास्त वाचन करूया, जास्तीत जास्त ऐकूया. आणि आपण अशाच भरपूर पुस्तकं, म्हणजे आता त्यांनी 331 नाट्यछटा लिहिल्या आहेत, पण त्यांनी असं भरपूर लिखाण करावं आणि अशा पद्धतीनं प्रकाश आमच्या मनबुद्धी अहंकारामध्ये पेरीत जावा, जेणेकरून त्यांच्यासारखं आपल्याला नम्र व्हायला मिळेल. या शाळेला त्रिवार वंदन करून मला बोलण्याची संयोजकांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आजचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध गीतकार माननीय प्रवीण गवणे सर, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य माननीय मारा लामखडे सर, आजच्या पुस्तकाच्या लेखिका आदरणीय डॉक्टर लता पाडेकर आणि मंचावरील उपस्थित इतर मान्यवर आणि या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व उपस्थित मान्यवर आणि बाळगोपाळ मित्रमंडळींनी, प्रथमतः तुम्हाला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा विद्या विकास हायस्कूलमध्ये येण्याचा योग आला. वर्षभरापूर्वी मुख्याध्यापक संघाने, जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाने घेतलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं याच सभागृहामध्ये प्रत्येक शाळेला शिवनेरीच्या श्रीमंतीच्या पुस्तकाचं वाटप करण्यात आलेलं होतं आणि त्या निमित्तानं मी उपस्थित होतो. आज पुन्हा एकदा पाडेकर ताईंच्या प्रकाश पेरण्यासाठी खजिना नाट्यछटांचा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने उपस्थित आहात, याचा अतिशय आनंद आहे. प्रकाश पेरण्यासाठी खजिना नाट्यछटांचा, नाट्यछटा हा तपकीर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे अतिशय अलीकडच्या काळात दुर्मिळ झालेला साहित्य प्रकार पाडेकर ताईंनी अतिशय समर्थपणे हाताळलेला आहे. खरं तर दिवाकर तथा शंकर काशीनाथ गर्गे यांच्याकडं नाट्यछटा साहित्य प्रकाराचं जनकत्व जातं आणि त्यानंतर अलीकडं अतिशय दुर्मिळ झालेला हा साहित्य प्रकार ताईंनी ज्या पद्धतीने हाताळला. मी 8 दिवसापूर्वी वाघविलासिनी सरोजिनी वैद्य या आपल्या जुन्नर तालुक्याच्या सुनबाईचा साहित्यिकेचा अभ्यास करीत असताना मला दिवाकर, नाट्यछटाकार दिवाकर यांचाही संदर्भ मिळाला आणि योगायोगाने 8 दिवसातच ताईंच्या नाट्यछटा पुस्तकाच्या प्रकाशनाचं निमित्त लाभलं. हा खरं तर योगायोग आहे.
ज्या पद्धतीने सरोजिनीबाईंचं कार्य आहे, सरोजिनी वैद्य मॅडमचं कार्य आहे, मला सरोजिनीबाईंचं कार्य पाहताना आणि डॉक्टर लताताई पाडेकर यांचं कार्य पाहताना दोघींमध्ये फार गोष्टींमध्ये अनेक गोष्टींमध्ये साधारण आढळलं. आणि ज्या पद्धतीने सर्व क्षेत्रांमध्ये साहित्यपत्र क्षेत्रात असू दे, निवेदिका असू दे, निरूपण असू दे, उपक्रमशील लेखिका असू दे, त्या काम करतायत. सरोजिनीबाई त्या काळातल्या वाग्विलासिनी होत्या. मला वाटतं आजच्या काळातल्या आमच्या वाग्विलासिनी डॉक्टर लताताई पाडेकर आहेत, असं मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. मी त्यांच्या ह्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. यापुढेही त्यांच्या हातून असेच वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळले जावं अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डोंगराका थरथराट, ते दनादन, ते दनादन, धडाकेबाज. सांगा बरं 4 नाव परत. ते दनादन, थरथराट, धडाकेबाज. ही नाव ऐकलीत का कधी? कशाची नाव आहे? मग त्या चित्रपटांच्या गीतांचं लेखन ज्यांनी केलं असेल ते प्रवीण दवणे सर. आणि त्या चित्रपटाचं 125 चित्रपटांचं चित्रपट गीत लेखन केलेलं आहे ते प्रवीण दवणे सर. उत्कृष्ट वक्ते, गीतकार आणि लेखक, मनाला भावणारे लेखक. आणि मी यानंतर आता विनंती करतो, जास्त वेळ न घालवता माननीय प्रवीण दवणे सरांना, आणि प्रवीण दवणे सरांचं ऐकायचंय, गडबड होणार नाही. दे दनादन. येस सर. आणि विनंती करतो माननीय प्रवीण दवणे सरांना की आपण खरं तर मित्रमैत्रिणींनो, इथे तुमच्याशी मी थोडं बोलणार आहे. तुम्ही आम्हा सगळ्यांचा इथे सन्मान झाला, एकूण एकांचा, पण ज्यांचा सन्मान आमच्यामुळे झाला त्यांचा सन्मान करण्याचं भाग्य हे मला विश्वकर्मा प्रकाशन आणि संयोजन संस्था यांनी माझ्या हाती हे भाग्य सोपवलं की आदरणीय डॉक्टर लताताई पाडेकर यांचा लेखिका म्हणून सन्मान करूया. मी लिहिलेलं नवं कोरं पुस्तक त्यांना भेट देतोय आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आजचे जे अध्यक्ष आहेत आमखेडे साहेब त्यांच्या हस्ते या ठिकाणी होतो. दवणे सरांना एक विशेष आठवण करून देतो. मनपूर्वक घर 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 फिरे पाळणा, घर 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 फिरे पाळणा, बघा बघा ग जत्रा, घर 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 फिरे पाळणा, बघा बघा ग जत्रा, हे पाहू की ते पाहू ग, हे पाहू की ते पाहू ग, हवेत डोळे 17, हवेत डोळे 17. 2 डोळे कमी पडावेत आणि अजून 17 डोळे हवेत असं वाटावं, असा एक अतिशय सुंदर सोहळा आज विद्याविकासच्या प्रांगणात संपन्न होतो आहे. हे प्रांगण तळ हातावर वर उचलून गच्चीवर आले, त्याचा मला खूप आनंद होतोय. आणि व्यासपीठावर मान्यवर आहेतच, पण व्यासपीठाखाली जागेअभावी जे इथे उपस्थित आहेत, इथे खुर्च्यावर आहेत, तुमचे गुरुजन आहेत, हे सगळे जणू काही माझ्या मनाच्या व्यासपीठावर आहेत. त्यांना मी आज गुरुपौर्णिमा समजून त्यांना मानवंदना देतो. चाचा नेहरू आपल्या सगळ्यांचे की ज्यांच्या ओटावर एक उमललेला गुलाब असायचा आणि मुलावर त्यांचं एवढ्यासाठी प्रेम होतं की नवी पिढी घडवणारी भारतातली भविष्यातली पिढी त्यांना अधिक जवळची वाटायची. आज 14 नोव्हेंबर हा दिवस माझ्यासाठी विशेष लक्षात राहील. याचं कारण विश्वकर्मा या अतिशय गाजलेल्या आणि महाराष्ट्रात जीवनमूल्य रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा प्रकाशनानं आज या ठिकाणी मला आदरणीय लताताईंच्या संयुक्त विद्यमाने इथे बोलावलं. मित्रांनो, माझी थोडी पंचायत काय ती मी तुम्हाला सांगतो आणि मला वाटतं तुम्ही नक्कीच मला थोड्या वेळ ती मदत कराल. तुमची पंचायत मला कळलेली आहेच,
पण माझी पंचायत पण तुम्ही जाणून घ्या. एक तर आम्ही 10:30 इथे बरोबर आलो आणि हा कार्यक्रम तुलनेने वेळेवर सुरू झाला. पण अगदी नाईलाजाने अनेकांची मनोगत, अनेकांचे सत्कार हे बाळांनो खूप आवश्यक असतात. आणि असं करता करता जवळजवळ 2 तास उलटून गेलेत. आणि मगाच्या ज्या तुमच्या टाळ्या होत्या म्हणजे वाघोळे सरांनी सांगण्याच्या आधी त्यांनी सांगितलेल्या टाळ्या कदाचित त्यांनी सांगितल्यामुळे असतील, पण तुम्ही आत्ता मगाशी ज्या टाळ्या वाजवल्या त्या टाळ्यांच्यातून मला ऐकू काय आलं, आता कंटाळा आला, पुरे करा, या टाळ्या मी ऐकल्या त्याच्या आधीच्या. चुकीचं असेल मला माहिती नाही, कदाचित मी तिथे असतो तर माझी टाळी पण तशीच असते. त्याचं कारण बरोबर आहे, 2-2.25 तास ऐकत राहायचं, थोडा कंटाळा येऊ शकतो. पण बालमित्र मैत्रिणींनो आणि गुरुजन हो, या ठिकाणी मी जे उपस्थित आहे आमच्या आदरणीय नलावडे साहेबांच्या छान वाहनांतून मी आलो आणि इथे मी आल्यानंतर पाहिलं तुमची प्रार्थना चालू होती, शिस्त होती. इथे मी आलो आणि मला जाणवलं पु ल देशपांडेंपासून अनेक नामवंतांची सुंदर चित्र इथे रेखाटलेली आहेत. काही सुभाषित आहेत. मला वाटतं की इथून परत जाताना शाल आणि गुच्छ जसा नेता येतो तशी या शाळेची सुंदरता आणि संस्कार मला मुंबईत नेण्यासाठी मिळाले, तर मला खूप आनंद होईल. मी पाहिलं एक नव्हे 2 स्वागत गीतं, एक गणेश गीत, गणेशाची स्तुती करणारं, आणि एक पालकांचं म्हणजे आमच्या पाहुण्यांचं स्तुती करणारं असं गाणं त्या मुलींनी सादर केलं. त्या गाण्यांचे शब्द मी ऐकत होतो, खरंच छान शब्द होते. नाहीतर मी एका शाळेमध्ये गेलो होतो आणि माझ्या नावाची गुंफण करून फारच घाबरवून टाकणारं गाणं तिथल्या कुठल्या तरी कवीने लिहिलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं, आले आहेत आज इथे पाहुणे, त्यांचे नाव प्रवीण ढवणे. आणि स्टेजवर बसल्यावर मला काय चेहरा करावा कसं काही कळलं नाही. नशीब त्यांना कळलं नाही मी आलोय कुठून, तर मी ठाण्याहून आलो. नाही तर त्यांनी म्हटलं असतं त्यांचे गाव ठाणे आणि त्यांची सासूरवाडी पुणे, असं त्यांनी केलं असतं. पण या ठिकाणी मात्र सुंदर चांगल्या शब्दांचं गाणं इथे बसवलं होतं. मी तुम्हाला एक विनंती करेन की जरी तुम्ही थोड्या वेळेच्यामुळे रसिक आहात पण जरी कंटाळलेले असाल तरी आज एक सुंदर सोहळा आहे, हा एक संस्कार आहे. पण मी तुम्हाला विनंती करतो की शक्य तेवढ्या कमी वेळात, अगदी लगेच नाही पण नाही तर लगेच बसतील असं नाही, थोडी मिनिटं तुम्ही घेणारच. कारण तो तुम्हाला कंटाळा आलेला असतो किंवा नसतो. कारण आजच्या या पुस्तकाविषयी थोडंसं इथल्या पत्रकारांना, इथल्या ग्रामस्थांना, इथल्या गुरुजनांना थोडं कळलं पाहिजे. आदरणीय लताताईंना दूरध्वनीवर विनंती केली होती, मी कुणासाठी बोलायचं आहे, फक्त मुलांसाठी बोलायचं असेल तर वेगळा विषय आहे, फक्त पालक आणि शिक्षकांशी बोलायचं तर मी वेगळी तयारी करीन. पण इथे पंचायत झाले, 90% विद्यार्थी आहेत आणि 10-12% ज्येष्ठ आहेत, मग मी कुणासाठी बोलणार. तेव्हा मी तुमच्याशी बोललोय. आता विनंती करतोय, आग्रह करतोय, शिक्षकांना पण सांगतोय, इथले जे विद्यार्थी ज्यांचं ऐकतात असे काही तर शिक्षक असतीलच ना, त्यांना विनंती करतोय की जरा मुलांना त्यांनी थोडी विनंती करा. असो, हार्दिक अभिनंदन करताना मी म्हणेन की या अतिशय अप्रतिम अशा नाट्यछटांचं नावच अतिशय गोजीरवाणं आहे या पुस्तकांचं. ते तुम्ही ऐकून घ्या. आजच्या व्यासपीठाला पण ते नाव आवडेल. विचार करा, आपण बिया पेरतो, जे पेरतो ते आपण उगवतो. आपण समजा चिंचेचं बी लावलं तर चिंच येईल, आंबा पेरला तर आंबा, गहू तांदूळ. तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहात, अनेकांना माहिती आहे. पण या ठिकाणी एक प्रयोगशील शिक्षिका, एक प्रतिभावंत शिक्षिका काय पेरायला आली आहे तर प्रकाश पेरायला आली आहे. आणि प्रकाश जर आज पेरला
तर आणखीन काही वर्षांनी संपूर्ण भारतवर्षात प्रकाशाची झाडं येतील म्हणून या बिया पेरायला ते आल्यात, म्हणून त्यांचं अभिनंदन आपण केलं, हे तुम्ही लक्षात घ्या. शिक्षकांनी केवळ इथल्या गुरुजनांना आणि मान्यवरांना मी सांगेन की शिक्षकांनी केवळ अनुक्रमणिका पूर्ण करायची नसते, ते तर आपलं कामच आहे. मी पण एक अध्यापक होतो. पगोले सरांनी मगाशी चित्रपटाची नावं घेताना ते इतके जोरात होते, म्हणजे आधी तो जोरात होतेच, पण नावं घेताना इतके जोरात होते की मला वाटलं की 30-35 वर्षापूर्वी महेश कोठारेंना किंवा सचिनना जर भेटले असते तर त्यांनाच कदाचित प्रमुख कलावंत केलं असतं की काय, इतकं ते जोरात होते. पण ही गाणी वगैरे लिहिणारी माझी ओळख नंतर आहे. माझी अनेक पुस्तकांची नावं सांगितली या ठिकाणी मॅडमनी मगाशी, की ज्यांनी मूलभूत काम केले शैक्षणिक क्षेत्रात, त्या पर्यवेक्षकाताईंनी, हे सगळं खरं आहे. पण मी गुरुजनांना आणि सगळ्यांना सांगतोय ही माझी सगळी ओळख नंतरची आहे, पण माझी मूळ ओळख आहे, मी शिक्षक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. माझ्या शिक्षकत्वाला आलेले अंकुर म्हणजे माझं लेखन आहे. आणि म्हणून आदरणीय लताताई, तुम्ही आणि मी एकाच प्रकाशाच्या बेटावरचे रहिवासी आहोत, याचा मला आनंद वाटतोय, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. आता लक्षात घ्या, या 3 मुलींनी, एका मुलांनी आणि 2 मुलींनी नाट्यछटा सादर केल्या. तुम्ही बारकाईने ऐकल्यात. तुम्ही ऐकता कसं हे मी बारकाईने पाहत होतो. त्यातल्या छटा त्या कलावंतांनी सुंदर सादर केल्यात, त्यांचं अभिनंदन आपण केलंच. पण लक्षात घ्या, कला सादर करणं हा जसा एक रियाज आहे, कला सादर करणं हा जसा एक सराव आहे, ही जशी तपश्चर्या आहे, त्याप्रमाणे सादर केलेली कला कशी आस्वादायची, कशी ऐकायची, कशी अनुभवायची, कशी जगायची, ही पण एक कला आहे. ती तुमच्यामध्ये नक्की आहे, म्हणून मी तुमचंही अभिनंदन करतो, हे लक्षात घ्या. अतिशय बारकाईनं छान तुम्ही त्या ऐकलं. आता पुढे जाताना मी सांगेन की अनेक प्रकारचं लेखन आम्ही करत असतो. मी विश्वकर्माच्या आदरणीय आमच्या संदीपजींना तापकीर सरांना सांगेन की इतकी माझी वेगवेगळी प्रकारची पुस्तकं आहेत. मी कथा लिहिले, बोलू नका सर प्लीज. मी कथा, कादंबरी, काय नाटकं, काय लिहिली, ललित लेखन केलं. पण सगळ्यात म्हणजे इतकी माझी 160 पुस्तकं आहेत, पण मी नाट्यछटा नाही लिहिल्या, त्या लताताईंनी लिहिल्या, म्हणून मला फार विशेष वाटतं. कठीण आहे प्रकारे. तुम्हाला मी समजावून सांगतो. मी मगाशी एक वाक्य थोडं अर्धवट टाकून आता पूर्ण करतोय की अनुक्रमणिका आपण पूर्ण करतोच शिक्षक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, त्यासाठी आपल्याला शासन वेतन देतं. परंतु अनुक्रमणिकेच्या पलीकडे जाऊन क्रिएटिव्ह, सृजनशील लेखन करणं हे शिक्षकाचं काम आहे. एका अर्थाने अध्यापनाचं वर्तुळ त्यांनी पूर्ण केलंय, याचं मला विशेष कौतुक वाटतं. हे तर सोपं आहे. एक पुस्तक एका वर्षी ते पूर्ण करायचं, नंतर ऐकावे त्यांची लांबी खोटी वाढवू नका, बुद्धीची खोली पाहिजे. नुसतं टाळ्या 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 यांनी वक्त्याला बरं वाटत नाही. माझ्या 50 वाक्यापैकी 2 वाक्य घेऊन गेल्या जाताना तरी माझ्या न आलेल्या घामाचं गुलाब पाणी होईल. पण तुम्ही नीट ऐकलं पाहिजे. काय झालं माहितीये का, ही मुलं लहान आहेत, त्यांच्याकडे मोबाईल कदाचित नसेल, पण घरात सारखा मोबाईल, शिक्षक पण मोबाईलवर, आई वडील पण मोबाईलवर, याच्यामुळे ना 1.5 तास ऐकण्याची यांची क्षमता आपण घालवतो. तुमचा दोष नाहीये, आम्ही घालवते. पण त्याचं आज मला शिक्षेत रूपांतर करू नका. मला तुम्हाला बाळांनो सांगायचं हे की नाट्यछटा लिहिणं का कठीण आहे. नाटक लिहिणं सोपं आहे. मी म्हणतो, प्रवीण दमळे बोलले, मी म्हटलं लताताई म्हणाल्या, मी म्हटलं संदीपजी बोललो, पण मी एकटाच 3 होणं, इतकंच नव्हे. माझं वय आता समजा 25 वर्ष आहे, तर ते 25 वर्ष मी पुसून टाकायचं आणि मी 5 वर्षाचं व्हायचं, 8 वर्षाचं व्हायचं. ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून वय पुसून टाकण्याची कला
वय पुसून टाकण्याची कला ज्याला अवगत होते अशाच प्रतिभावंताला नाट्यछटा लिहिता येतात, म्हणून लता त्यांचं अभिनंदन करतोय. तुम्ही काही नाट्यछटांचा इतिहास सांगायला दिवाकरांच्या छटा आणखी मी कितीतरी 2 तास बोलीन आणि तुम्ही रागावू नका, आज ते प्रयोजन नाही आहे. पण त्यांनी जे विषय घेतले ते इतके विलक्षण आहे. त्या विषयाबद्दल थोडस मी बोललो तर मला या 250-300 मुलांपैकी 8-10 मुलं तरी भेटतील आणि म्हणतील, डवणे सर हे पुस्तक आम्हाला उत्सुकतेने वाचावं असं वाटलं, कारण हे विषय आहे. आज खरं तर निवडक तरी पालकांना निमंत्रण का हवं होतं, कारण ही पुस्तकं पालकांच्याकडून तुम्हाला जाणार आहेत. नुसती तिकडे उभं राहून फुकट पुस्तकं वाटली, नुसती याची वाटली तर त्यातली 25 मलाच गोळा करावी लागते. कारण जे फुकट मिळतं ते टिकत नाही. श्रम पाहिजे, घाम पाहिजे, मूल्य आपल्याला मोजता आली पाहिजे. अलीकडे तुम्हाला सगळ्यांनी इतकी फुकटची सवय लागली की तुमचं आयुष्य फुकट जात आहे हे आपल्याला कळत नाही. तुमच्या पालकांनी ते विकत घ्यावं का, तर पहिलीच त्यांची जी नाट्यछटा आहे ती त्यांनी म्हटल्याप्रमाणे, आणि वास्तवच ते माझ्या लक्षात आलं की तो त्यांचा अनुभव आहे. त्यांच्या जीवन शिक्षण शाळेतून ही मुलगी जे घडली, मला गंमत वाचता वाचता डोळ्यात टचकन पाणी आलं लताताई. याचं कारण आज तुम्ही बोललात की मी इथे शाळेत अनवाणी येत असे आणि पुण्याला जाताना पण मी अनवाणी होते, डोळ्यात पाणी का आलं. आज मुंबई पुण्यात आणि एखाद्या सुखवस्तू शहरात पाय 2च पण जोडे मात्र 200 अशी स्थिती आहे. आज हे मॅचिंग घालू का ते मॅचिंग, म्हणजे इतक्या घरातल्या गरिबीत, इतक्या उपेक्षेत तुमच्या शाळेत शिकलेली तुमच्याच बरोबरची ही मुलगी डॉक्टरेट होऊन घडते, तर मुलींनो मुलांनो तुमच्यासाठी लताताईचं इथे असणं हाच एक मूल्य संस्कार आहे. हे लक्षात नाही तर सोपं आहे, हे सोपं आहे. टाळ्यांचा गजर करायचा, पुष्पगुच्छांची रास, या ठिकाणी शालीचा ढीक पडलाय आणि घेताना काय घेऊन गेलो, जेवण आहे का, खाणं आहे का, बुंदीचे लाडू आहेत का, पण विचार कुठे आहे. मित्रांनो, आज पहिल्याच शाळेत पहिल्याच नाट्यछटेत त्यांनी तो आपला संघर्ष मांडलाय आणि अतिशय वेगळ्या पद्धतीनं. त्यामध्ये गंमत आहे आणि मला इतकं वाटलं की कमाल आहे. एक शिक्षकी शाळा ही नेमकी कशी असते, काय आहे, एकच चौकोन आहे, 1ली 2री 3री 4थी एकाच ठिकाणी बसले. आणि गंमत म्हणजे शाळेचे जे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक, ते कुठल्या कामाला बाहेर गेलेत आणि ही मुलगी मुख्यमंत्री तिथे उभी आहे आणि तेवढ्यात तिथे शिक्षणाधिकारी येतात पाहणी करायला आणि ही धीट मुलगी अशी अशी हाताची घडी घालून त्यांचं स्वागत करताना सुद्धा स्वाभिमान दाखवते, शाळेची ओळख करून देते, आम्ही कसे शिकतो एकच शिक्षकी शाळेत हे सांगते. आणि माझ्या असं लक्षात आलं, शिक्षकाविना शिक्षकच झालेली एक लहान मुलगी जी मुख्यमंत्री आहे, त्या वर्गाची मॉनिटर आहे, ती कशा प्रकारे दिपोटीनं माहिती देते. आणि मग शिक्षक आल्यानंतर कळतं की अरे दिपोटी म्हणजे मुख्य आहेत, शिक्षणाधिकारी आहेत, तिची उडणारी तारांबळ, सरांनी दिलेली शाबासकी, हे सगळं इतकं नाट्यपूर्ण रीतीने मांडलंय. मला तर वाटतं की त्याचा प्रयोग एखाद्या मालिकेत किंवा दूरदर्शन मालिकेत व्हायला हवा, इतका तो वेगळा आहे आणि निराळा आहे. असे इतके विषय आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, नावं सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत. मी जरा गतीने पुढे जाईन, ही माझी गती वाढवण्याचं काम वेळेमुळे केलंय. मी गृहपाठ करून बोलणारा वक्ता आहे, आमच्या संदीपजींना माहिती आहे. पण मला उत्तरपत्रिकाच लिहायला जर पेपर सुटताना दिली तर मी लिहिणार केव्हा. एकच मी सांगेन की इतके वेगळे विषय, मुंग्यांची नाट्यछटा मगाशी या ठिकाणी सादर केली. मुंग्यांच्या बद्दलची मला स्वतःला इतकी नवीन माहिती मिळाली. मुंग्यांच्या प्रजाती किती, त्या खातात कसं, त्या गंध कसा सोडतात, पिलांचं रक्षण कसं करतात, हे सगळं करतात कशी. म्हणजे मुंग्यांच्या बद्दल एक किचकट आणि रटाळ अशा तऱ्हेचं वैज्ञानिक भाषण ठोकण्याऐवजी एका नाट्यछटेतून मनोरंजनातून
अंजन घालण्याचं काम लेखिकेने केले, हे मला कौतुक वाटतं. मुंग्यांची शिस्त, सहकार्य, त्यांचा गंधातून आणि स्पर्शातून होणारा संवाद, या कितीतरी गोष्टींचा तुम्ही अभ्यास केलाय, हे मला आवडलं. पुढे जाताना मी सांगेन की तुम्ही वाचणार आहात, मला तुम्ही पतंग झालेल्या मुलाची जी नाट्यछटा लिहिले आणि तुम्ही मनात म्हणत असाल की दवणे सरांना प्रकाशित होण्याआधी पुस्तक पाठवलं, बरं झालं, फुकट नाही गेलं. त्याच्यावर माझ्या खुणा आहेत वाचल्याच्या, आणि काय आणि कसं वाचलं. बालमित्र मैत्रिणींनो, तुम्हाला वाक्प्रचार शिकवतात मराठीच्या बाई, आणि आपण त्या पाठ करतो. आकाश ठेणे होणे म्हणजे काय, आनंद गगनात मावत नाही म्हणजे काय. मराठीच्या शिक्षिका शिकवतात ते तुम्हाला येतच. पण या एकांकिकेतला एक गोड मुलगा पतंग झाला जणू काही, आणि सगळं जग बघतोय. नंतर आई जागा झाल्यानं कळतं की अरे स्वप्न होतं, पण ते करताना त्यांनी अनेक प्रकारचे वाक्प्रचार आहेत. मी शिक्षकांना विनंती करीन की जरूर या प्रती विकत घेऊन तुमच्या कुठल्या तरी बाह्य शाळेतल्या शिक्षकांना जरूर भेट द्या. कारण हसत खेळत शिक्षण हे नुसतं कागदावर न राहता नाट्यछटेतून ते कागदावरचं शिक्षण काळजावर उमटवण्याचं काम लेखिकेने केलंय, हे मला मुद्दामून सांगायचंय. इतक्या मजेत केलंय, म्हणजे मी खुणा सगळ्या केल्या होत्या, माझे 4 तास भाषण होईल आणि तुम्ही मला म्हणाल, पण इतक्या वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी केले की सहजगत्या वाक्प्रचार येत जातात, आणि ते वाक्प्रचार या ठिकाणी आपल्याला कळत आहेत. प्रकाश पेरण्यासाठी नावाची जी एकांकिका आहे, की प्रकाश पेरणं म्हणजे काय बाळांनो, मूल्य शिक्षण देणारी अशा तऱ्हेची ती एकांकिका आहे. ती नेमकी कशी सुचली याची एक छान कथा मगाशी आपण ऐकली, आणि रवींद्रनाथ टागोरांच्या सुंदर कवितेतून त्याचा सुंदर जन्म झालाय. कारण एक पणती ही जणू सूर्याची आई आहे. ती पणती आहे ना, आणि सुंदर वाक्य त्या ठिकाणी येतात की मातीतून निर्माण झालेली पणती आहे, पण मातीमोल होण्याआधी, मातीतली पणती मातीमोल होण्याआधी त्या मातीचं सोनं कसं करते, आयुष्य कसं उजळते, याचं सुरेख चित्रण त्या ठिकाणी येतंय. आणि मग मातीचं ऋण फेडण्यासाठी ती कशी आतुर आहे. आज तुम्हाला हे मी सांगत असताना त्याची मजा येणार नाही, कारण ती नाट्यछटेत आहे, पण हे सगळं त्यांनी अतिशय दर्जेदार पद्धतीने मांडलंय. दुसरे एक नाट्यछटा मला वेगळी वाटली. मी तर म्हणेन ही नाट्यछटा शहरातली जी मुलं आहेत त्यांना तुम्ही कुठल्या तरी पद्धतीने पाठवा. मी या ठिकाणी आमच्या प्रकाशक मित्रांना विनंती करीन की तुमचा इतका संपर्क दांडगा आहे, वेगवेगळ्या शहरातल्या शाळेत ती गेली पाहिजे. कुठली तर ती बैल पोळ्याबद्दलची नाट्यछटा. विचार करा, शेतकरी आणि बैल यांचं नातं एक मित्राचं नातं आहे, मैत्र आहे, जीवाभावाचा मित्र आहे. तुम्हाला मी सांगतो, माझं खूप बालपण हे नाशिक, जुन्या नाशिकात गेल्यामुळे मला ते माहिती आहे. आमच्या घरात काही बैल नव्हते, आमचे वडील सरकारी ऑफिसर, सरकारी कारकून होते. पण काय व्हायचं माहिती का, तिकडे छोट्या मातीच्या बैलजोड्या, आता मिळतात की नाही माहिती नाही, छोट्या मातीच्या बैलजोड्या रंगवलेल्या विकायला ठेवलेल्या असायच्या. आणि आदल्या दिवशी तुम्ही दिवाळीला जसे फटाके विकत घेतात ना, तसं आम्ही बैलजोडी विकत घ्यायला जायचो. आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्यात चांगली बैलजोडी निवडून त्याची पूजा आम्ही करायचो. माझं भाग्य हे की मला ती पूजा कळली. आता नाशिक बदललं, पण त्यावेळेच्या नाशिकमध्ये अनुभवलं. आणि इथे तर संपूर्ण त्या खिलाऱ्या जोडीचं वर्णन, त्याला देणारी पुरणपोळी, त्याची सुखदुःख ही मांडण्याचा प्रयत्न खूपच छान केला आहे. पण मित्रांनो ऐका, या सगळ्या नाट्यछटेतली गंमत कुठे आहे तर नाट्यछटा सादर करणारी जी एक अतिशय उत्कट मनाने लीन झालेली अशी ती त्या घरातली मुलगी किंवा मुलगा आहे. त्यांनी असं म्हटलंय की मुसळधार पाण्यात पाऊस आला आणि मुसळधार पावसामध्ये गोठ्यात पाणी शिरलं घराच्या पडवीत. आईनं खाटेच्या पायाला
ते दाबं बांधलं. बघा प्रेम किती. आणि माझे डोळे तेव्हा ओलावले, तुमचे ओलावणार नाही तेवढे, कारण तुमचा अनुभव तो आहे. पण मला खरंच वाटलं काही जीवन आहे वेगळं. काय असेल माहितीये, तुम्ही पण कल्पना नसेल केलेली. नाट्यछटेच्या माध्यमातून एक अतिशय अंतर्मुख करणारं वाक्य ताई तुम्ही लिहिलंय. आणि त्याने असं लिहिलंय की नाट्यछटा व्यक्त करणारा तो मुलगा, ती मुलगी काही असेल, काय म्हणते माहिती पहिल्यांदा, त्या रात्री आतमध्ये घेतलं, बाहेर पाऊस, बैल हमरायला लागले मोठमोठ्यानी, काय होणार आपलं. त्या बैलांना घरात घेतलं, पडवीत घेतलं. त्या घरातला मुलगा आहे तो खाट्यावर झोपलाय. आणि शेवटचं वाक्य त्याचं असं लिहिलंय, त्या रात्री आपण तिघं एकत्र झोपलो, ती रात्र मला आठवली. मला ही कल्पनाच नाही करता येत. माझं मत समजून घ्या, घरामध्ये आपण कुत्रा मांजर पाळू शकतो, पण आपल्या बैलांना आपल्या घरात घ्यायचं आणि 2 बैलांना इतकं जपायचं लेकरांसारखं, हे ज्या घरात आई बाबा हे तुमचे शेतकरी करतात, त्या ठिकाणी वेगळ्या मूल्य संस्काराची गरज नाही. कारण ग्रामीण भागात राजुरी सारख्या सुंदर गावात शिवनेरीचे पराक्रमी वारे वाहत असताना आणि संत तुकड्यांच्या गुरूंची समाधी हाताशी, इथे जवळ संत बाबांची समाधी असताना हे सगळे जे वारे वाहत आहेत, त्यांनी तुम्ही मुलं आपोआपच घडणार आहात. आध्यात्मिक संस्कारांतून इतकरी तुमच्यातून निर्माण होणार आहेत, हे या एकांकिकेतून मला कळले. हलके समारोपाला मी जातोय, 3-4 मुद्दे मी जरा इथून वजा करतो, वेळ झालाय म्हणून. पण एक नाट्यछटा त्याचा उल्लेख मला केलाच पाहिजे, ती म्हणजे मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना ते उद्देशून म्हणते. फार सुरेख मुक्ताबाईचे अभंग आहेत, ऐका रे. आणि मी तुम्हाला कळेल असं बोलतोय, इतकं बोलत नाही कठीण की माझं समजत नाही, पण तुम्ही नवीन काही ऐकायची तयारीच करत नसाल तर मी बोलत राहील आणि रेनकोट आवरून पाऊस वाहून जाईल. तुलनेने मुली उत्तम ऐकतायत, हे नाही करत मी, कंपॅरिझन करून कुणाला दुखवत नाहीये, पण आतुरतेने ऐकतायत. मी मुलांना विशेषतः विनंती करेन, ऐका. सगळी नाही पण 7-8 मुलं जरा अस्थिर आहेत. आणि ही काही अशी जबरदस्तीने ऐकवायची गोष्ट नाहीये. कुठला विषय तर एकदा काय झालं, लोकनिंदेमुळे ज्ञाने खावले आणि आपल्या घरात आतमध्ये बसले, आतमध्ये बंद करून. आणि अप्रतिम ओव्या आहेत मुक्ताबाईच्या. जमलं तर तुम्ही त्या ओव्या कुठल्याही शिक्षकाकडून, असं काम नाही की फक्त मराठीच्या शिक्षकाचं, गणिताच्या, विज्ञानाच्या सगळ्या उत्तम शिक्षिका आहेत, त्यांच्याकडून त्या ओव्या मिळवा 8-10 दिवसात. आणि ती छोटी मुक्ता आज जर असती तर विद्याविकास मध्येच असते. इतकी तुमच्यासारखी ती मुक्ता ज्ञानेश्वरांना म्हणते माऊलींना, टाटी उघडा ज्ञानेश्वरा, ती कडी उघडा, कुटीमध्ये असं रुसून बसू नका. अरे चांगल्या माणसाला लोकनिंदा असतेच, समाजाचा भलं करा जो निघालाय त्याला लोक टोचून टोचून बोलतातच. माझ्या ज्ञानोदादा, अरे, आणि ओळ त्यांच्या तोंडी आहे, खरी ओळ मुक्ताबाईच्या तोंडी. त्यांनी म्हटले, गंगाजळ हृदयी धरा. काय ओळ आहे. इथे संत साहित्याचे गाडे अंपासक बसलेत, लोक साहित्याच्या अभ्यासक इथले अध्यक्ष आहेत, त्यांच्यापुढे मी काय बोलणार. पण गंगाजळ हृदयी धरा, टाटी उघडा ज्ञानेश्वरा. अरे लोक आग देतील पण आपण मात्र गंगाच द्यायची. ध्यानात घेऊन पहिल्यांदा मी अशी नाट्यछटा ऐकली, वाचली, त्या मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वराने जी विनंती केली ज्ञानोदादाला, ती विनंती त्यांनी नाट्यछटेतून केली. थोडस पुढे जाऊन मी शाळेला विनंती करीन, इथल्या प्रयोगशील मुख्याध्यापकाला विनंती करीन, अनेक या ठिकाणी आहेत. मी हे बोलतोय ना ते तुम्ही केलंच पाहिजे असं नाही, पण विनंती ते करेन. आता काही दिवसांनी शाळेमध्ये स्नेहसंमेलन होईल, गॅदरिंग होईल. निदान वेगवेगळ्या शाळातल्या मुख्याध्यापकांनी यातल्या 2-2 तरी नाट्यछटा
इथल्या कलावंतांना बसवून घ्याव्यात आणि सगळ्यांपुढे गॅदरिंगला सादर कराव्यात ही माझी विनंती. त्या पोचल्या पाहिजे. नुसतं पुस्तकामध्ये प्रकाशन झालं आणि टाळ्या वाजवल्या नाहीयेत. काय मूल्य शिक्षण आहे, किती मुक्ताबाई काय म्हणते ज्ञानूदादांना, ते सगळं त्या ठिकाणी आहे. आणि मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचं बहीण भावांचं नातं आज जे विरत चाललंय, हरवत चाललंय, ते मांडण्याचा छान प्रयत्न आहे. असो, कितीतरी वेगवेगळे विषय आहेत. आजी आजोबाबद्दल आहेत, वृद्धाश्रम का नसावेत आणि एकत्र कुटुंब कसं असावं याच्याबद्दलचा विषय आहे. गंमत म्हणजे अगदी अनपेक्षित जरा मजेशीर वाटणारा डायबिटीसवरचा विषय. आता मुलांना कदाचित सुदैवाने माहिती नसेल, पण आमच्या वयाच्या मंडळींना माहिती आहे. मगाशी पण औक्षण करताना साखर दिली त्या मुलीने. मी तिला म्हटलं तू 4 दाणे दिलेस, त्यातले 2 दाणे तूच परत घे. त्या मुलीला कळलं नाही, पण माझ्या शरीराला कळलं. त्यामुळे या वयात आम्ही इतके गोड होतो की बाहेरचं गोड नको आहे. पण डायबिटीस सारख्या छान विषयावर पण तुम्ही इतकं मजेशीर लिहिलंय आणि त्या ठिकाणी गंमत आहे आणि नावं छान आहे. नाही म्हणजे नाही, बोली भाषेचा उपयोग आहे. ग्रामीण मुलांना पेलणारी अशी सुद्धा त्याच्यामध्ये बोली आहे असं तुमच्या लक्षात आहे. मित्रांनो, असे वेगवेगळे विषय म्हणजे विषयांचं एक दालन आहे. इथल्या सगळ्या विषयाच्या गुरुजनांना मी विनंती करेन की तुमच्यातलीच एक विद्यार्थिनी, तुमच्यातलीच एक शिक्षिका, तुमच्यातले शिक्षक जे कलावंत असतात त्यांना आकाश मिळालं पाहिजे. मी खरं सांगू, अध्यापक हा असाच व्यवसाय एकमेव आहे. अध्यापन हा एकमेव व्यवसाय असा आहे की जिथे टेबल खुर्चीचा पेनाचा संबंध आहे. आणि त्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय त्याच्यातून वेळ मिळाल्यानंतर तुम्हाला हवंय ते. आता जानेवारी महिना दारात आहे, नवीन वर्ष आहे. तुमच्या आयुष्यात आलेले वेगळे विद्यार्थी, त्यांचे संघर्ष, या मुलींची सुखदुःख ऐक, त्या मुलींची सुखदुःख, किती संघर्ष करणाऱ्या मुली आहेत. उद्याच्या डॉक्टर लता इथे कदाचित रेखाच्या रूपाने, सुरेखाच्या रूपाने, गंगेच्या रूपाने, लीनाच्या रूपाने बसलेले असतील. त्यांची दुःख आणि सुख कळू द्या. आणि एकच सांगेन मित्रांनो, कोट्यावधी रुपये मोजले, कोट्यावधी रुपये ओतले तरी बालपण पुन्हा येत नाही. जे तुमच्याकडे आहे, रस्त्यात चुकलो तर यू टर्न घेता येतो, रस्त्यात चुकलो तर यू टर्न घेता येतो. मागे चुकलो, जरा पुढे लोक जरा वळून घ्या आणि पुन्हा आम्ही जाऊ शकतो. पण बाळांनो, आज तुम्ही 13, 14, 15 या वयोगटात आहात. तुम्ही जर आत्ता एकाग्र नाही झालात, तुम्ही आत्ता वाचन नाही केलं, तुम्ही आता चिंतन नाही केलं, तुम्ही आता तुमचं शरीर कमावलं नाही, तर 40व्या वर्षी कळल्यानंतर पुन्हा 15 वर्षाचं होता येणार हे कळू द्या. आणि म्हणून मैत्री करताना कोणाशी मैत्री करतोय, कोण मित्र आहे, संगत कशी आहे, हा मित्र किंवा ही मैत्रीण शिखरावर नेणारी आहे का दरीत लोटणारी आहे, हे ओळखायला शिका. त्यासाठी हे कार्यक्रम आहे. राजुरी सारख्या गोड नावाच्या सुंदर गावात एक छान सकाळ, थंडीतली एक दुपार माझ्यासारख्या कवीला अनुभवतात. मी मुख्याध्यापकांना सगळ्यांना विनंती करेन, आज मी पुस्तकाच्या निमित्ताने बोललो, केव्हा तरी 9वी 10वीच्या मुलांसाठी लेखक म्हणून बोलायला मी सुस्त कसं. कारण 11वीला माझा धडा आहे, माणूस बांधूया यंदा, तो तुम्ही वाचा. माझ्या आयुष्यात खूप मोठे कलावंत आले. लता दीदी, आशा भोसले यांची रेकॉर्डिंग मी जवळून पाहिली. पु ल देशपांडे, कुसुमाग्रज यांचा सहवास मला लाभला. त्यांच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे.
पण आज काही ती वेळ नव्हे. ते सांगायचं माझं राहिलंय, त्यासाठी केव्हा तरी मला मुद्दा म्हणून बोलवा. इतका मोठाही कार्यक्रम नको, थोडी वरच्या वर्गातली मुलं पाहिजेत आणि मग तुम्ही आणि मी वेगळ्या गप्पा मारू. पण आज प्रकाश पेरण्यासाठी मधला खजिना इथे उघडला. प्रकाशन किती वेगळ्या पद्धतीने झालं. एरवी काय करतात, रेशमी रुमालात पुस्तकाच्या प्रती आणतात आणि उघडतात. आणि इथे मी पाहिलं तर ज्ञानेश्वरी किंवा गाथा असा शब्दांचा खजिना ज्या पेटीमध्ये असतो, अशी संदूक, अशी चंदनी, नक्षीदार, देखणी, सुबक अशा तऱ्हेची एक पेटी, त्यामध्ये विसावलेल्या नाट्यछटा आमच्या हाताने ते उघडल्या. आगळ्या वेगळ्या तऱ्हेचं प्रकाशन आहे. कोणाला सुचलं असेल त्याच्या कल्पकतेला मी दाद देतो. तुम्ही पण हे बघा. असे कार्यक्रम बघणं महत्वाचं आहे. निवेदन कसं करतात, सुरुवात कशी होते, हा कार्यक्रम नुसता असं नाही 10:30 आला आणि 2ला संपला असं नाहीये. तुम्ही तुमच्यातले उद्या CEO होणार आहेत, उत्तम वकील होणार आहेत, चांगले प्राचार्य होणार आहेत. त्यांनी शिका कसं आयोजन केलं जातं. जितकं टिपू तितकं आहे. त्यामुळे हा सगळा सुंदर संस्कार आज मला अनुभवला. शिस्तबद्ध आणि सुंदर शाळेत या ठिकाणी मी आलो आणि श्रीमंत झालो. नव्या वर्षाची मी शुभेच्छा देईन. आणि म्हणजे मला कविता जमली प्रश्नचिन्ह, यातून कविता कशी लिहावी याचं सूत्र जे ताईंनी सांगितलंय, शब्द शब्द साठवावा, शब्द शब्द साठवावा, योग्य वेळी आठवावा, शब्द शब्द जुळवावा. पुढची ओळ काय आहे, वा, रोज रोज आळवावा. जशी आरती आपण आळवतो, देवाला आळवतो, शब्दांची पण आळवणी करायला लागते. शब्द शब्द निवडावा. कविता करताना कुठलेही शब्द चालत नाहीत. टवणे, पावणे, उणे, ठाणे, खाणे, पिणे असं नाही चालत. योग्य शब्द निवडावा, ताल सूर पकडावा, शब्द शब्द गिरवावा, अर्थासह मुरवावा. पुढची ओळ छान आहे, शब्द शब्द नटवावा. चेहरा जसा नटवतो तसं तुमच्यातले जे लेखक कवी आहेत, शब्दाला आपण सजवता आलं पाहिजे. ते कसं ते मी पुन्हा येईन तेव्हा सांगेन. शब्द शब्द मिरवावा, शब्द शब्द मिटवावा, पटवावा, वटवावा, भाषेसाठी झिजवावा, शब्द शब्द उचलावा, काव्यातून डोलवावा. कवितेचे सामर्थ्य आहे, प्रतिभेचे सामर्थ्य आहे. मित्रमैत्रिणींनो, व्यासपीठावरील समोरचे गुरुजन हो, तिथले पत्रकार मित्र, सगळ्यांना मी सांगेन, एकीकडे शहरातून मराठी भाषा विद्रूप होताना इंग्रजीची हॅड घालून अत्यंत ओंगळवाण्या अशा तऱ्हेच्या गणवेशात ऍपल जरा कट करून दे, मी वॉश घेऊन फ्रेश होते, अपॉइंटमेंट व्हेन आहे तुझी, अशा तऱ्हेचं किरसवाणं बाहेरचं इंग्रजी मिश्रित मराठी ऐकताना माझे कान मला घरी गेल्यावर धुवावे लागतात. आज मात्र स्वच्छ सुंदर मराठी, सुंदर मातृभाषेत उत्तम शब्दांचं आणि चांगल्या श्रोत्यांचं, सरस्वतीचं ज्ञान मंदिर या जीवन विकास, ज्ञान विकास, जीवन शिक्षण विकास या ऋषितुल्य गृहकुलात मला अनुभवता आलं. त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. सगळ्या संतांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या समोर जे विद्यार्थी आहेत, माझ्या समोरचे जे गुरुजन आहेत, त्यांना आपण माणूस आहोत आणि आपल्याला माणसासारखं समृद्ध जगायचंय, आपल्याला दिशाहीन भरकटलेलं जनावर व्हायचं नाहीये, हे कळण्याची बुद्धी आत्ताच द्या, त्याची मी प्रार्थना करतो. आणि समारोप करताना म्हणेन, आपल्या सगळ्यांचे आभार मानले आणि तुम्हा सगळ्यांना विनंती करून म्हणेन, कुठेशी दिसतो आहे उजेड, कुठेशी दिसतो आहे उजेड, तोवर पणती शोधून ठेव.
कुठेशी दिसतो आहे उजेड. जगात आणि आपल्या देशात सगळीकडे सगळ्याच काळोख आहे का? सगळंच वाईट चाललंय का? नाही. थोडं चांगलं असेल, कुठेसा तरी अंधुक प्रकाश आहे. मग कवी काय म्हणतोय? कुठेशी दिसतो आहे उजेड, तोवर पणती शोधून ठेव. कुठेशी दिसतो आहे माणूस, तोवरच जाणून घे देव. अजूनही माणूस आहे, तोवरच देव जाणून घे. देव जाणण्याच्या या समारंभाला तुम्ही मला बोलावलं आणि मी अगदी 5-10 मिनिटात बोलेन असं वाटत असताना चक्क मी 40 मिनिटं तुमच्या प्रतिसादामुळे बोलू शकलो. याबद्दल विद्यार्थी असूनही, छोटी मुलं असूनही तुमचे मी आभार मानतो. जर त्रास मी दिलाच असेल तर तुमची मी क्षमा मागतो, कारण तुम्ही माझे जीवलग आहात, जन्म जीवलग झालेला आहे. एकदा तुम्ही तुमच्यासाठी जरा टाळ्या वाजवा की तुमच्या सहनशीलता हे दाद दिली पाहिजे की तुम्ही एवढा वेळ अगदी सर्वांचं ऐकून घेतात. आणि शेवटचं अध्यक्ष मनोगत माननीय लांबडे सरांना विनंती करेल आणि त्यानंतर लगेचच आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देईल. खरोखर खूप वेळ तुम्ही अध्यक्ष मनोगत माननीय लांबडे सर. मान्यवर विचारपीठ आणि उपस्थित आपण सर्व मित्र हो, मला या ठिकाणी संत कान्होपात्रांचा एक अभंग आठवतो. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाय. मला वाटतं प्राणाला एवढा त्रास देण्याचं काम माझ्या हातून होऊ नये, आणि म्हणून मी माझं मनोगत हे अगदी थोडक्यात, मला वेळ कितीही दिलेला असला तरी अगदी थोडक्यामध्ये व्यक्त करतो. ऊस गोड लागला म्हणजे मुळात खायचा नसतो, कारण आपण इशारा दिलेला आहे आणि तो इशारा मीही समजलेलो आहे. त्यामुळं मी अगदी थोडक्यात बोलतो. या इथल्या जीवन शिक्षण मंदिरामध्ये 1956 साली मी आलो आणि 1967 साली या विद्या विकास मंदिरातून मॅट्रिक होऊन मी कॉलेजच्या शिक्षणासाठी पुढे गेलो. एवढा या गावाशी माझा संपर्क आणि या गावामध्ये माझी सगळी घडणजडण, माझं लेखन वाचन हे सारं घडलं. त्याच्यावरती मास्तरांनी दाखवलेल्या वाटेनं या गावानं मी काही लिहिलं आणि ते मास्तर म्हणजे बाळा मास्तर, बाळा माझी कोष्टी हे मुख्याध्यापक होते शाळेचे. आणि त्यात ते पुढं राजुरीच्या ग्रामपंचायतमध्ये जे काही वाचनालय होतं ते वाचनालय चालवायचे आणि तिथं त्यांनी मला वाचायला शिकवलं. या गावची शैक्षणिक परंपरा ही खूप मोठी आहे. जरा याचा विचार आपण एखाद्या गावचा इतिहास पाहतो त्यावेळेस तो अलीकडच्या काळातला इतिहास आपल्याला माहीत नसतो. या राजुरीच्या मधून गेलेले 2 कीर्तने बंधू, विनायक जनार्दन कीर्तने आणि नीलकंठ जनार्दन कीर्तने, हे न्यायमूर्ती रानडेंच्या बरोबर जे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर आहेत त्यातले 2 या राजुरीतले होते. या राजुरीच्या मधून महात्मा फुल्यांचे सहकारी, ज्यांनी महात्मा फुल्यांचे विचार आपल्या कवनांमधून मांडले, ते भीमराव महामुनी हेही या गावचे. आणि त्यांनी आपल्या पदांचा जो संग्रह लिहिला तो पदांचा संग्रह विद्या प्रकाश या नावाचा आहे. माझं विद्यालय हे विद्या विकास मंदिर आहे. तो विद्या प्रकाश हा प्रकाश पेरण्यासाठी लताताईंनी नावात वापरला. मला खूप आनंद वाटला. त्यांनी जे काही या ठिकाणी त्यांच्या या नाट्यछटांच्या मधून मांडलं, त्या नाट्यछटा हा जो वाङ्मय प्रकार आहे
त्याविषयी खूप बोलायची इच्छा होती, पण वेळ लक्षात घेता मी ते टाळतो. मराठीमध्ये नाट्यछटा आणि विडंबन काव्य हे दोन असे एकमेव प्रकार आहे की ज्यांच्याशी फक्त दोन जणांची नावं आहेत जोडलेली. दिवाकरांचं नाव नाट्यछटेशी जोडलेलं आहे आणि आचार्य अत्र्यांचं त्या काळचे प्रल्हाद केशव अत्रे यांचं विडंबनाशी जोडलेलं आहे, विडंबन कवितेशी जोडलेलं. पण आता बोलायचा हा प्रसंग नाहीये. लताताईंनी आपल्या ज्या काही नाट्यछटा लिहिल्या आणि त्याचं पुस्तक हे विश्वकर्माने काढलं. तापकीर सरांनी त्याच्यासाठी फार मेहनत घेतली आणि इतकं सुंदर पुस्तक आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. मी त्या प्रकाशनाचं आणि त्या लेखिकेचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचं प्रकाशन झाल्याचं मगाशीच जाहीर झालेलं आहे. तेव्हा अशा प्रकाशन समारंभाला अध्यक्ष म्हणून मला बसायची संधी मिळाली. वास्तविक पाहता अध्यक्ष म्हणजे असून अडचण नसून खोळंबा. तेव्हा अध्यक्षांनी बोलायची वेळ येते तेव्हा सारं बोलून झालेलं असतं आणि जर अध्यक्ष नसला तर सभा खोळंबून राहते. तेव्हा हे सगळं लक्षात घेऊन आणि तुमची मनस्थिती लक्षात घेऊन मी या ठिकाणी अधिक काही बोलत नाहीये, पण आपण सर्वांना, या विद्यालयाला, या गावातल्या गावकऱ्यांना, या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा लताताईंच्या या पुस्तकाचं प्रकाशन इतकं दिमागदारपणा झालं त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. वळण्यापूर्वी गेल्या 2-2.5 तास चाललेल्या या ज्यांनी सूत्रसंचालन दिमागदार पद्धतीने केलं, ज्याचा दवणे सरांनी उल्लेख केला, त्या संदीप वाघोटे सरांचा सत्कार करण्याची विनंती मी दवणे सरांना करतो.